नमस्कार सर्वांना. वेलकम. सर्वांनी आपले कॅमेरे ओपन केले तर जास्त चांगलं होईल. येस. तर काल सर्वांना अटोमेंट मिळाला. आज आपण रोजची प्रॅक्टिस कशी करायची ते आपण शिकणार आहे. म्हणजे रोज तुम्हाला कसं प्रॅक्टिस करायची आहे, कसा स्वतःला हील करायचं आहे, ह्याबद्दल आपल्याला आज डिटेलमध्ये समजेल. तरी पण थोडंसं रेखीबद्दल माहिती होतं म्हणून मी थोडं म्हणजे माहिती द्यायची होती. अजून लोक यायचे आहेत बरेचसे म्हणून मी थोडासा वेळ घेतला तुमचा 5 मिनिटं. पण मी वाट बघत होते, सगळे आले तर जास्त चांगलं होईल. तर चला स्टार्ट करूया. आपण तसे 5 मिनिटं लेट झालेली आहे. तयार आहात तुम्ही? कोणाला आपला एक्सपिरियन्स किंवा काही बोलायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर विचारायचं असेल तर बिलकुल विचारा. मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न आहेत किंवा काही शेअरिंग करायचं असेल तरी सुद्धा चालेल. बोलायचं आहे कोणाला काही? अगदी बिनधास्त बोलू शकता. प्रश्न असतील प्रश्न पण विचारा तुम्ही. नाहीयेत कोणाला विचार? बोलायचं नाहीये? तर सगळेजण क्लिअर आहे ना? म्हणजे माइंड क्लिअर आहे ना? तुम्हाला मी जे सांगते ते समजतंय, पटतं आहे. इव्हन नाही पटत असेल तरी सुद्धा बोला, काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याच्यावर बोलूया म्हणजे अजून डिटेल तुम्हाला समजेल. त्याचा हा उद्देश असतो माझा, बाकी काही नाही. ठीक आहे. तर चला आज आपण पुढचं बघूया. मग तुम्हाला मी बरेचसे म्हणजे रेकीचे फायदे सांगितले की आपल्याला रेकी का बरं शिकली पाहिजे, रेकीचे फायदे काय असतात. तर आपण म्हणजे ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये ही एक ऊर्जा आहे, सुख आणणारी किंवा आनंद आणणारी. पण जास्तीत जास्त आपण लोक म्हणजे आपल्याला वाटतं की आपली संपत्ती आपल्या जवळ असेल किंवा करिअर आपलं चांगलं असेल, आपले रिश्ते नाते हे असेल तर आपलं म्हणजे ह्या गोष्टीशी आपण सुख जोडून घेतो, सुखी आहोत. पण ऍक्च्युली हे सुख खरं सुख नाहीये. तर त्या ब्रह्मांडासोबत आपलं स्वतःचं महत्व समजणं आणि आपलं अस्तित्व निर्माण करणं त्या ब्रह्मांडामध्ये, हे खरं सुख आहे. म्हणजेच तुम्हाला लाईफ पर्पज जेव्हा मिळतं की तुम्हाला धर्तीवर कशासाठी पाठवलं गेलंय, कशासाठी तुमचं काय वर्क आहे. आणि जेव्हा आपण हे म्हणजे शिकायला लागतो तर रेखीच्या माध्यमातून आपल्याला हा प्रकाशमान रस्ता दिसायला लागतो आणि आपण त्या रस्त्यावर चालतो तेव्हा आपल्याला जीवनामध्ये खुशी, आनंद आणि म्हणजे अनकंडिशनल लव्ह. त्याच्यामध्ये असं नाही की कोणीतरी असं करेल आणि म्हणून मला आनंद होईल किंवा सुख मिळेल, असं नसतं. तर अशा पद्धतीचा हा ब्रह्मांडाचं एक रहस्य आपल्यासमोर ओपन होतं. किंवा जुन्या काही गोष्टीमध्ये आपण फसलेलो असतो. जसं आपल्या शरीराच्या काही वाईट सवयी असतात. संकल्प आपण करतो पण ते संकल्प पूर्णपणे नेऊ शकत नाही आहेत, लगेच तुटल्या जातात. किंवा त्याचं महत्व आपल्याला माहिती नसतं, समजत नाही. काही आर्थिक अडचणी येतात किंवा खूप मेहनत करतो पण त्याला यश तसं मिळत नाही. आपल्या रिश्ते नात्यांमध्ये तणाव असतात. असेही बिझनेस मध्ये म्हणा, करिअरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तणाव तणाव असं म्हणजे टेन्शन मध्ये राहतो आपण. तर अशा घटनामध्ये, जीवनाच्या अशा घटनांमध्ये रेकी आपल्याला खूप सहज आणि सुंदर तरीकेने आपल्याला ती पार करवते किंवा आपल्याला ते एक ऊर्जा आपल्यामध्ये येते, प्राणशक्ती. आणि ते इतक्या सहजतेने होतं की तुम्हाला लक्षातही येणार नाही की अशा पद्धतीने काहीतरी झालेलं आहे आपल्यामध्ये, म्हणजे बदल असा झालेला आहे. तर इतक्या सहजतेने तुम्हाला काही खूप प्रयास करावा लागत नाही किंवा खूप काहीतरी वेगळं जंगलामध्ये जाऊन तुम्हाला तपश्चर्या करा वगैरे असं काही करायचं नसतं. समजणे आपल्या बुद्धीने आपल्याला घरी राहून, आपण संसारामध्ये राहून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तुमचा कोणत्या चांगल्यापणाचा, चांगुलपणाचा तुम्ही कोणी फायदा घेत असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला अशा आश्चर्य पद्धतीने तुम्हाला रेकी वाचवते म्हणा किंवा तुम्हाला अशा पद्धतीने तिथून बाहेर काढते. आणि त्यासोबत सोबतच तुम्हाला लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा आदर निर्माण होईल आणि तुम्ही पण स्वतः म्हणा किंवा स्वतःशी किंवा इतरांशी प्रेम करायला शिकणार. तर रेखीमध्ये इतकी जबरदस्त पॉवर आहे की तुम्हाला एक चांगलं जीवन तुम्हाला देतंय. आणि हे रोज जर तुम्ही रेखीची प्रॅक्टिस केली, जी मी आज तुम्हाला शिकवणार, ती जर तुम्ही केली तर तुमचं अंतर्मन जागृत होऊन तुमचं जीवन स्पष्ट होतं. तुम्ही कशासाठी ह्या इथे जन्माला आले, तुमचं ध्येय काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे महत्वपूर्ण काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला एक ओळख होते ह्या गोष्टींची, असं म्हटलं तरी चालेल. इव्हन म्हणजे तुमचे सच्चे मित्र कोण आहेत, कोण तुमचा फायदा घेतोय, ह्या गोष्टीची सुद्धा तुम्हाला आतूनच एक ऊर्जा म्हणजे जागृत असते.
नंतर मग काही गोष्टी, काही लोकांचं असं असतं की नैराश्य भरलेलं त्यांचं जीवन असतं त्यांना, आणि हे सगळं काही आहे पण त्यांना हे संपताच लागत नाही की मी कशासाठी नैराश्य आहे, काय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी असतं, किंवा मग समोर वाढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नसते. तर अशा वेळेस रेकी तुम्हाला आत्मविश्वास देते. म्हणजे हा सगळ्या भावना ज्या हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीच्या हा डेव्हलप करत असते तुमच्या आतमधून. नकारात्मकता बाहेर काढून पूर्ण सकारात्मकतेने तुम्ही कामं करायला लागत आहे. कधी कधी आपल्याला दिशाहीन वाटतं की जायला पाहिजे की नाही, कन्फ्युजन असतं की नाही नाही लोक तर म्हणतात असं तसं वगैरे. अशा टाईपच्या वेळेस तुम्हाला इथे रेकी तुम्हाला आतूनच एक मार्गक्रमण म्हणते आणि एक तुम्हाला तुमचं मन खुलं करते. म्हणजे असं आतमध्ये एक बाहेर दुसरं काहीतरी अशा पद्धतीने. तर तुम्हाला याच्यात म्हणजे जशी जरूरत असेल तुमची त्या घटनांच्या बाबतीत म्हणा, त्या परिस्थितीमध्ये तशी तशी तुमची जरूरत पूर्ण करते आणि तुम्हाला आतूनच मार्गदर्शन मिळतं. आणि आपण आजच्या परिस्थितीमध्ये जीवन पद्धतीमध्ये एवढं म्हणजे व्यस्त झालेलं आहे की याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आहे, ह्या गोष्टीचा आपल्याला एहसास पण होत नाहीये. पण आज आपण जर रेकीने थोडस जागृत झालो स्वतःच्या शरीराबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल, आपल्या ऊर्जेबद्दल, तर पुढे येणारी बिमारी म्हणा किंवा आजारपण हे आपण टाळू शकतो आणि आपलं माइंड सेटिंग आपण बदलू शकतो. तर हे सगळं आपल्याला म्हणजे इतक्या छोट्या छोट्या की जोडूनच्या दर्द म्हणजे आपल्या घुटण्याच्या दर्द वगैरे जे म्हणतो आपण, त्याच्यापासून तर तुम्हाला अगदी कॅन्सर पर्यंतची बिमारी जी काही असेल त्या गोष्टीला तुम्हाला तिथून दर्द म्हणजे त्याचे काही असतं त्याचा तो तुम्हाला वेदना म्हणजे त्या कमी करण्यामध्ये किंवा त्याचा मार्गक्रमण करण्यामध्ये तुम्हाला रेकी जरूर मदत करत असते. आणि कधी कधी कोणाकोणाला एक उगाचच खालीपणचं पण वाटतं. मी तुम्हाला आज नक्कीच दाखवेल असेही आपल्या याच्यामध्ये मिळालेले आहेत लोक काही की त्यांनी शेअर केलेलंच आहे की सगळं काही चांगलं असताना पण काय कशासाठी जन्मलो, सकाळी उठतो हे करतो, म्हणजे ऍक्च्युली पर्पज नसल्यामुळे सगळं भटकल्यासारखं वाटतं. तर अशा वेळेस तुमची आतली भावना म्हणजे जी आपण रेकीच्या सोबत जेव्हा गेली तर ती तुम्हाला अशी पारदर्शिकता म्हणून तुम्हाला दाखवते आणि तुम्ही त्या गोष्टीची एक महसूस होतो म्हणजे एक अनुभूती तुम्हाला येतं. आणि नैसर्गिक ऊर्जा असल्यामुळे रेकी तुम्हाला त्या निसर्गासोबत तुमचा संपर्क स्थापित होतो आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा ह्या ऊर्जेची आयुष्यामध्ये गरज पडते तेव्हा तेव्हा ही तुमची साथ जरूर निभवते. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी. ते छोटं आणि मोठं ब्रह्मांडाच्या नजरेमध्ये काहीच नाही आहे, ते आपल्या नजरेमध्ये आहे. आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे इतकं मोठं असं कसं होऊ शकेल किंवा एवढ्याशा छोट्या गोष्टीसाठी काय. पण कधी कधी छोटीशी गोष्ट आपलं आयुष्य बदलून जातं किंवा मोठी मोठी गोष्ट सुद्धा आपल्याला वाटत नाही आणि आपलं आयुष्य बदलतं आणि म्हणजे आपण करू शकू असं वाटत नाही आणि आपण सहजतेने ते करून जातो. तर अशा पद्धतीने रेकी आपल्या लाईफमध्ये खूप काही म्हणजे परिवर्तन करते. बरं इथपर्यंतच नाही तर जेव्हा आपल्याला असं वाटतं कृतज्ञता वाटतं की चला मला जीवनाने खूप काही मिळत दिलंय, पण मला आता जीवनाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणजे माझ्या लोकांना, माझ्या समाजाला, माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे किंवा दुसऱ्यांच्या जीवनामध्ये मला सुख शांती प्रस्थापित करायची आहे. तर इथे सुद्धा तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनाच्या म्हणा किंवा त्यांच्या शरीराच्या वेदना दूर करण्याचं माध्यम बनू शकता. त्यांच्या जीवनामध्ये खुशी आणण्याचा माध्यम तुम्ही बनू शकता. याच्याशिवाय म्हणजे याच्यासारखं एक पवित्र काम म्हणा किंवा एक हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीचं काम दुसरं नाही आहे. तर अशा पद्धतीने रेकी आपल्या लाईफमध्ये काम करत असते. रेकीचे महत्वपूर्ण 5 नियम आहेत. रेकीचे 5 नियम म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे अगदी हे 5 नियम तुम्ही पाळले ना तर तुम्ही म्हणजे मना शांत होऊन जातं. आणि ठीक आहे तुम्ही आता आज मी तुम्हाला म्हणेन की नाही नाही तुम्ही प्रण घ्या आणि असं, तर असं पण नाही. तुम्ही हर क्षणाला म्हणजे स्वतःला एक प्रोग्रामिंग करत राहा. ठीक आहे. तर आज आपण इथे शॉर्ट टर्म मध्ये जसं आज के दिन म्हणजे आजच्या दिवशी, आता मी असं नाही म्हणू शकत की मी हमेशासाठी म्हणजे नेहमी आजच्या पासून म्हणजे मी शांत राहणार. तर माहिती नाही आपलं कितीतरी दिवसाचं म्हणजे प्रोग्रामिंग झालेलं आहे लहानपणापासूनचं. आज मी सांगेल आणि आजच्या आज तुमचं बदललं असं पण होऊ शकत नाही. तर त्याला हळूहळू हळूहळू आपल्याला पॉलिश करायचं आहे आणि समोर जायचं आहे. तर ह्या 5 नियम म्हणा, 5 प्रतिज्ञा आपल्या सोबत आपल्याला नेहमी म्हणजे घ्याव्या लागतात आणि आपण त्या याच्यामध्ये अफर्मेशन म्हणतो ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला बोलून घ्यायची असतात. तर त्याच्यातला पहिला नियम आहे की आजच्या दिवशी मी शांत आहे. आजच्या दिवशी मी शांत आहे म्हणजे आज जो काही आहे जसं म्हणजे कारण आपण वर्तमान कालच्याच मेडिटेशन मध्ये मी सांगितलं की वर्तमान काळ हा सर्वोच्च काळ आहे. तुम्हाला जे ठरवायचं आहे ते आज आणि आता
कालचा जो गेला भूतकाळ तो गेला, तो डिलीट. तुमच्यासोबत जे घडलं असेल ते घडलं, त्याला संपवून टाका. तो एक तुमच्या आयुष्यातला धडा आहे असं समजून त्याच्यापासून काय शिकायचं आहे हे शिकायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. त्याला धरून चालायचं नाही. कारण नेमकं आपण हेच काम करतो की मी त्याला जन्मभर माफ करणार नाही. लहानपणी काहीतरी गोष्ट झाली असेल किंवा छोटीशी काहीतरी गोष्ट झाली, त्याला मरेपर्यंत आपण विसरणार नाही असं अशा पद्धतीच्या प्रतिज्ञा घेतो. मरेपर्यंत नाही तर किती जन्मोजन्मी मी त्याला माफ करणार नाही अशा पद्धतीने प्रतिज्ञा घेतो. तर ती प्रतिज्ञाच तुमची लाईफ चालवत असते आणि तुमच्या जीवनावर वाईट परिणाम घडतं. तर ठीक आहे, एका दिवशी तुमचं नाही राग जाणार किंवा तुम्ही नाही विसरू शकत, तर थोडं थोडं टप्प्याटप्प्याने याला चालू करा. म्हणजे आजच्या दिवशी मी शांत आहे. शांत म्हणजे कसं, की जसं म्हणजे क्रोध हा जो म्हणतोय आपण सगळ्यात मोठा शत्रू आहे मनुष्याचा. आणि क्रोध तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या इच्छेच्या विरुद्ध कोणती घटना घडते, त्या व्यक्तीला आवडत नाहीये, तेव्हा तो क्रोध येतो. आणि खूप जबरदस्त आवेग, रागाचा आवेग असतो, खूप फोर्सफुली असतो, तेव्हा तो क्रोधामध्ये हे होतं. तर क्रोध हा वास्तवमध्ये पाहिलं तर व्यक्ती स्वतःचं नुकसान करतो. हे जसं आहे की भगवान बुद्धाने सांगितलं की हातामध्ये जळता कोळसा, म्हणजे दुसऱ्याला तुम्ही जेव्हा फेकून मारता तो पहिले तुमचा हात पोळतो. त्यामुळे तुम्हाला तो क्रोध म्हणजे राग तुम्हाला पहिले फेकून द्यायचा आहे. जी घटना ज्या वेळेस झाली ती झाली, ती योग्य असो की अयोग्य असो, तुम्हाला जे वाटतं, पण ब्रह्मांडाने जे केलेलं असतं ते हर क्षण परफेक्ट असतं. ते तसंच होणार असतं. तुम्ही कितीही म्हणा की त्याने एक मर्डर केलं तरी मी कसं माफ करू, पण ते मर्डर होणं त्याच्या भाग्यात, त्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे ब्रह्मांडाने. म्हणजे त्याने ते मागितलेलंच आहे की त्याचा मर्डर होऊन किंवा त्याचा असं मृत्यू. ही खूप डीप गोष्ट आहे. जसजशी तुम्ही समोर जाल ग्रँड मास्टर पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रूफली तुम्हाला मिळतील. म्हणजे मी सांगते म्हणून काहीतरी गोष्टी आहे किंवा अंधश्रद्धा आहे असं नाही. तर ही एनर्जी कशी काम करते याच्याबद्दलचं तुम्हाला डिटेलिंग कळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गोष्ट समजून घेणं आहे, समजून घ्यायचं आहे. मी सांगते किंवा अजून कोणीतरी सांगतं म्हणून नाही. तुम्ही यूज करा आणि मग फील करा की तुम्हाला कसं वाटतं. ज्यावेळेस आपल्याला राग आला असतो, क्रोध आलेला असतो, तेव्हा आपण पूर्ण लो एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. त्याच्यामध्ये ना आपलं भलं ना दुसऱ्यांचं भलं, कोणाचंच भलं करत नाही. ह्या जगामध्ये आपण फक्त स्वतःसाठी आलेलो आहोत. आपला स्वतःचा पाठ म्हणजे आपला धडा आपल्याला शिकायचा आहे, ह्याच गोष्टी साठी आलोय. तसं जसं आता आपण आलो तसं इतर प्रत्येक व्यक्ती धडा शिकायला, तो आपल्या पोटचा बाळ असेल तरी सुद्धा, आपले आई वडील असतील तरी सुद्धा, आपले पार्टनर, आपले बहीण भाऊ, आपले शत्रू मित्र, आपले शेजारी पाजारी, जे अननोन नोन, सगळे जण इंडिपेंडेंटली आपला धडा घ्यायला आले आहेत ह्या पृथ्वीवर. तर माझ्याकडनं चूक होऊ शकते, मी खोटं बोलू शकते, मी फसवू शकते किंवा मी असं करू शकते, तर ते लोक पण असं करू शकतात. त्यांची परिस्थिती आपल्याला माहिती नाही. आपण आपल्या परिस्थितीचं विश्लेषण देऊ शकतो की मला असं झालं होतं म्हणून मी तसं बोलले वगैरे वगैरे, पण आपण दुसऱ्यांचं विश्लेषण नाही बघू शकत, नाही समजू शकत. पण समजायला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे की माझ्यासारखेच इतर व्यक्ती आहेत. तर म्हणून असं जेव्हा आपण विचार करतो तर तिथे तुमचं क्रोध हा म्हणजे राग क्रोधापर्यंत जातच नाही. तर खरं म्हणजे विवेक म्हणजे खोवून देतो आपण, म्हणजे विवेक आपला निघतो, निसटतो. विवेकहीन बनून जातो आपण जेव्हा क्रोध येतो तेव्हा. काय बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचं भान राहत नाही आपल्याला आणि आपल्याला नको त्या गोष्टी आपण करायला लागतो आणि तिथे आपलंच दुसऱ्यांचं काय, आपण आपलंच नुकसान जास्त करतो. म्हणून रेकीच्या पहिल्या नियमामध्ये आजच्या दिवशी मी शांत राहील, समोर परिस्थिती कशीही असो मी शांत आहे, हे अफर्मेशन दिवसभरातून स्वतःला द्यायचंय. कोणी कितीही तुम्हाला चिडवो, तुमच्या मनाविरुद्ध वागो, तुम्हाला आवडो न आवडो, जे काही होत असेल तुमच्या सोबत, पण आजच्या दिवशी मी शांत. शांत म्हणजे बाहेर जेव्हा आपण म्हणता म्हणता मग हळूहळू आपण आतमध्ये डोकवायचं आणि हळूहळू ती शांतता क्रिएट होते. ठीक आहे. दुसरा नियम आहे, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त आहे. चिंता म्हणजे काय आहे की हे चिंता म्हणजे चितासारखं हे आहे. म्हणजे चिंता आणि चितामध्ये काही विशेष फरक नाहीये, विशेष अंतर नाहीये, एका टिंबाचं अंतर आहे. चिता म्हणजे जेव्हा मरण होतं आणि जाळतो आपण, त्या चिंता, तर ही चिंता जी असते त्या चितेपर्यंत जाते, तो घेऊन जाते. कारण तिथे पण तुमचं विवेक म्हणजे तुम्हाला विचार करण्याची शक्ती ती राहत नाही आणि तुम्ही एक तर पास्ट मध्ये राहता नाही तर फ्युचर मध्ये राहता.
त्याने माझ्यासोबत असं का केलं असेल, मी तर असं आहे, त्या विचारामध्ये म्हणजे पास्टमध्ये आहे, तो जो क्षण आता नाहीच आहे. आणि माझ्यासोबत असं होईल, माझ्याजवळ पैसा नसेल तर माझी मुलं कशी होतील, काय होतील, होईल की नाही, ते कसं होईल, म्हणजे ते भविष्य जो आलाच नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातामध्ये आता राहिलेल्या नाहीत. आपल्या हातामध्ये आहे फक्त वर्तमान काळ. आणि तो वर्तमान काळ म्हणजे जो आता तुम्ही माझं ऐकताय, तो जो ध्वनी तुम्हाला येते, बस तोच एक वर्तमान काळ तुमच्या माझ्या समोर आहे. त्या वर्तमान काळामध्येच पूर्णपणे फोकसली आपण लक्ष देणं म्हणजे आपण चिंतामुक्त राहणं असं असतं. तर जेव्हा चिंता करतो तेव्हा आपल्याला मिळत तर काही नाही, पण आपल्या विवेकचं हनन होतं. आणि एवढं करायचंच आहे तर चिंतन करणं जरुरी आहे. चिंतन, मनन जे आज आपण बोलतोय, हे बोलतोय किंवा आज एकमेकांचा बोलतो, ऐकतो, हे म्हणजे काय? तर चिंतन करतोय, मनन करतोय. कोणत्या गोष्टी कितपर्यंत सही आहेत, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत, ह्या गोष्टीचं चर्चा करणं म्हणजे आपण चिंतन मनन करणं. तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला चिंतन मनन करणं केव्हाही योग्य आहे, पण चिंता करणं मात्र व्यर्थ आहे. आणि चिंतन मनन केल्यामुळे काय होतं, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, किंवा काय निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, ह्या गोष्टी सहज होतात, सहज आणि सोप्या होतात. म्हणून हर एक गोष्टीसाठी आपल्याला चिंतन करणं जरुरी आहे. चिंता मुक्त जीवन जगायचं आहे, हर पल आपल्याला आठवण करायचं आहे. तर त्यामुळे प्रतिज्ञा घेताना रोज सकाळी उठताना ह्या 5 प्रतिज्ञा घ्यायच्या आहेत नियमाच्या, की मी आजच्या दिवशी शांत आहे, मी चिंतामुक्त आहे. ठीक आहे. तिसरा नियम आहे की आजच्या दिवशी आम्ही म्हणजे मी माझं काम, जेही काम असेल प्रत्येकाचं, ते मी इमानदारीने करेन, म्हणजे ऑथेंटिसिटी. आता याचा अर्थ असा आहे की आपण म्हणजे इमानदारीने करेन. आता आपल्यासारखे आपण लोक जनरली आपण तुम्ही हा कोर्सला झाले ह्याच्यावरूनच समजतं की तुमचा फोकस कशाकडे आहे. तर आपण जनरली आपल्यासारखे लोक आपण दुसऱ्यांना फसवत नाही किंवा दुसऱ्यांना चिटिंग करत नाही. आपण इमानदार तर आहोत, पक्कच आहे. पण याचा अर्थ म्हणजे मेन फोकस काय होतं, याचा अर्थ की स्वतःकडे लक्ष देणं. म्हणजे मी माझं काम इमानदारीने, आपण जनरली बाहेर इमानदारी दाखवतो, पण आपण आपल्या सोबत स्वतः सोबत मात्र इमानदारी दाखवत नाही, स्वतःला बाजूला काढतो. होऊन जाईल, करून घेईल, नाही नाही पहिले दुसऱ्यांचं. आता आपल्याला मुलं आहेत किंवा आपले आई वडील आहेत त्यांच्यासाठी वगैरे आपण हे करतो, हे वाईट नाहीये. पण याच्यामध्ये आपल्याला स्वतःकडे इमानदारीने लक्ष देणं, स्वतःला इमानदारीने जागृत करणं, स्वतःवर वर्क करणं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देऊ, स्वतःसाठी करू, तेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकू. जोपर्यंत तुम्ही स्वतःला हे देऊ शकत नाही इमानदारी, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसोबत ती इमानदारी नाही करू शकत. हा निसर्गाचा नियम आहे. ठीक आहे. तर आजच्या ह्या घोडदौडमध्ये, धावपळीच्या जमान्यामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं अतिशय महत्वपूर्ण आहे. आणि स्वतः प्रती जिम्मेदार राहणं, आपण म्हणतो माझी जिम्मेदारी म्हणजे माझ्या मुलांची जिम्मेदारी आहे, नवऱ्याची आहे, माझी सासू सासरे, माझी फॅमिली, माझं हे ते, पण स्वतःसाठी जिम्मेदारी की तुम्ही स्वतःच काही अपग्रेड केलंय का? तुम्हाला हे काही गोष्टी ज्ञान माहिती होतं झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढे गेले का? त्याचं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये केलं का? स्वतःची मानसिक शांती आणली का तुम्ही? तर ह्या गोष्टीवर विचार करणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या कार्य जे करतो त्याच्यावर निष्ठापूर्वक करतो आहे का? मी जे म्हणतोय ते मी करते आहे का? त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती तर आपण इमानदार सहजासहजी राहतो, आपल्यासारखे साधारण लोक, पण स्वतः प्रती इमानदार राहत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या प्रती इमानदार राहण्याच्या पहिले स्वतः प्रती इमानदार राहणं खूप म्हणजे जरुरी आहे. आणि स्वतः प्रती इमानदार राहणं म्हणजे स्वतः प्रती जिम्मेदार राहणं. स्वतःची आज जी काही स्थिती आहे, मानसिक स्थिती, तुमची शारीरिक स्थिती, तुमची आर्थिक स्थिती, जी काही आहे सामाजिक स्थिती, ह्यासाठी तुम्ही आणि तुम्ही केवळ तुम्हीच जिम्मेदार आहात. म्हणजे मी माझ्या ह्या गोष्टीसाठी, जेही माझ्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतं त्या गोष्टीसाठी मीच जिम्मेदार आहे. आणि नेमकं आपण दुसऱ्यांना जिम्मेदार ठरतो ह्या वेळेस की माझे आई वडील असे आहेत म्हणून मी अशी आहे, है ना, किंवा माझे मुलं आहेत असे तर मी काय करू, मला त्यांचं भविष्याची चिंता होते, नवरा बायकोचं पटत नाही तर ही अशी वागते ते तसं वागतं, वगैरे वगैरे. इव्हन समाज, जात पात, ह्या सगळ्या गोष्टीला, पॉलिटिक्स, ह्या सगळ्या गोष्टीला आपण दोष देत राहतो. पण ह्या सगळ्यांप्रती मी किती जिम्मेदार आहे, एक छोटीशी का असेना पण जिम्मेदारी जेव्हा आपण स्वतःला समजतो, म्हणजे निभवतो, तेव्हा आपण इमानदार व्यक्ती म्हणून होतो.
तर ही ऑथेंटिसिटी आपल्यामध्ये आहे का हे जाणवणं, हे बघणं खूप मुश्किल म्हणजे जरुरी आहे. मुश्किल आहे पण जरुरी आहे. आणि जिथे तुम्ही स्वतःबद्दल जिम्मेदार झाले तिथे तुम्ही पॉवरफुल होता. म्हणजे आपली पॉवर आपल्या हातामध्ये राहते. नाही तर आपण नेमकं आपली पॉवर दुसऱ्यांच्या हातामध्ये देऊन देतो आहे. हे सगळं बोलणं खूप सोपं वाटेल, कदाचित तुम्हाला समजायला सोपं वाटेल, पण हे जेव्हा ऍक्च्युअल आणतो जीवनामध्ये, ऍक्शन्स मध्ये, कठीण होतं. पण हळूहळू हळूहळू रोज जेव्हा आपण हे नियम वाचत गेलो किंवा स्वतःमध्ये म्हणजे हे नियमच लिहून असं आपल्या व्हिज्युअल बोर्डवर ठेवायचं आणि रोज स्वतःला वाचायचं, रोज स्वतःला त्याच्यासाठी म्हणजे तयार करायचं, तर तुमचं आयुष्य पण म्हणजे पर्सेंट काय 100% बदलतं आणि हळूहळू ती पॉवर आपल्यामध्ये येते, जिला आपण रेकी पॉवर म्हणतो किंवा जे तुम्ही म्हणतात ते तशा पद्धतीने निसर्ग तुमच्यासोबत अलाइन होतो. तर ह्या गोष्टी सगळ्या भौतिकतेमध्ये आहेत, पण पहिल्यांदा भौतिकतेमध्ये आपल्याला चेंज करावं लागेल, तेव्हा तो हळूहळू तुमच्या आतमध्ये चेंज व्हायला लागतं. ठीक आहे. चौथा नियम आहे, आपल्या आई वडील किंवा म्हातारे लोक जे असतात, आपले आजी आजोबा किंवा मोठे लोक जे असतात, गुरु लोक असतात, त्यांचा मी सन्मान करेन, ज्यांच्याकडनं आपण शिकतो काहीतरी. मग ते आपलेच असले पाहिजे जरुरी नाही, आपल्यापेक्षा मोठे आपले गुरु लोक जे असतात त्या सर्वांचा मी सन्मान करेन. सन्मान करीन म्हणजे काय होतं, त्यांच्या चुका काढणं किंवा त्यांचं हे नाही, जे जो जसा शिकवतोय ते तो काय शिकवतोय आणि मी काय शिकू शकतो. 1% जरी कोणाचा गुण आपण घेतला आणि शिकलो तरी सुद्धा आपला एनहान्स होता, आपली प्रगती होते. आणि याचा मेन म्हणजे काय, सन्मान म्हणजे काय होतं, सन्मान म्हणजे जय गुरुदेव आणि खूप पाया पडणं म्हणजे नाहीये. तर प्रेम हा जीवनाचा आधार आहे. सर्वांनाच प्रेम पाहिजे, कुठलाही मनुष्य असो किंवा कोणताही प्राणी असो, याला निस्वार्थ प्रेम पाहिजे असते. निस्वार्थ प्रेम म्हणजे काहीतरी मिळेल आणि मग मी प्रेम करेल असं नाही. तू दे काही नाही तर नको देऊ, माझं प्रेम तुझ्यावर आहे. प्रेम म्हणजे मी मदत करायला, तुम्ही क्षमा करायला, मी कृतज्ञता व्यक्त करायला तयार आहे, मी अप्रिशिएशन द्यायला तयार आहे, म्हणजे मी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी क्रिएट करायला तयार आहे. याला म्हणतात सन्मान करणं. जो जसा आहे तसा आहे, जसा आहे तसा. कोणी रागीट व्यक्ती आला आपल्यापेक्षा मोठा आहे तरी सुद्धा तो त्याच्या जागेत त्याला कुठेतरी आग लागलेली आहे किंवा त्याचे काहीतरी अनुभव आहेत म्हणून तो रागीट झालेला आहे. आपण त्याला नेमकं असं म्हणतो की हट रागीट आहे, आपण नाही बोलू, आपण संबंध नाही ठेवायचे, आपण दूर राहायचं. पण असं नाही नका तुम्ही संबंध संबंध म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की कट करा. ठीक आहे, तुम्हाला वाटतं तर डिस्टन्स व्हा, पण त्याच्याबद्दलची निगेटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये क्रिएट करायची नाहीये. म्हणजे तो जसा आहे तसा त्या गोष्टीचा तुम्ही सन्मान ठेवा. ग्रँड मास्टर मध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमच्या लाईफ मध्ये येणारा हर व्यक्ती, मग तो छोटा बच्चा असो की म्हातारे असो की तुमचा पार्टनर असो, तुमचा शत्रू असो, तुमच्यासाठी करणारा काम करणारा व्यक्ती असो किंवा तुमच्यासाठी काम न करणारा व्यक्ती असो, तुमचं नुकसान करणारा व्यक्ती असो, तुमचं फायदा करून देणारा व्यक्ती असो, हर व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जातो. तो तुमचा गुरु बनतो आणि तो तुमचा गुरु तुम्हाला शिकवण्यासाठी म्हणूनच ह्या धर्तीवर त्याचा जन्म झालेला आहे आणि तुमचा जन्म झालेला आहे. तो तुम्हाला शिकवणार आणि तुम्ही त्याला शिकणार. इव्हन छोटासा बाळ देखील धावता धावता पडतं आणि हसतो, त्याच्यातून तरी आपण काय शिकतोय आपल्या जीवनासाठी, की अरे पडणं तर आपलं नेचर आहे ना. पण पडल्यानंतर उठताना हसलं पाहिजे आणि नव्या जोशाने परत चालता आलं पाहिजे, हे ते छोटंसं बाळ आपल्याला शिकवून देतं. आणि आज आपण पडलो, खाली समजा घसरू, तर पहिले आपण आजूबाजूला बघतो कोणी बघितलं तर नाही, कोणी हसणार तर नाही, है ना. तर अशा पद्धतीने आपल्यामध्ये तो बदल झालेला असतो. पण असं नाहीये. तर प्रेम हा आपल्या जीवनाचा आधार आहे आणि प्रत्येकांना प्रेम, निस्वार्थ प्रेमाची आवश्यकता असते, आपल्याला सुद्धा. तर जसं आपल्याला पाहिजे तसंच आपण दुसऱ्यांना प्रेम दिलं पाहिजे, है ना. तर ज्यावेळेस निस्वार्थ प्रेमाचा स्पर्श होतो, जे आपण रेकी स्पर्श चिकित्सा म्हणतो, म्हणजेच निस्वार्थ प्रेमाचा स्पर्श होतो, तिथे जीवन बदलतं. आणि जीवन बदलतं म्हणजेच ती हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी तुमच्या थ्रू व्हायला लागते आणि ती दुसऱ्यांना मिळते. तर प्रेम कुठे बाहेर नाही आहे, तर प्रेम सगळं आपल्या आतमध्ये आहे. तर बाहेर शोधू नका की तो माझ्यावर प्रेम करत नाही, ती माझ्यावर प्रेम करत नाही किंवा ती प्रेम करेल तर मी प्रेम करेल, असं होत नाही. तो करो नाही तर नको करू, तो त्याची बाजू आहे. तुम्ही प्रेम करायला पाहिजे, बस. तुम्हाला प्रेम करायचंय. तर ह्याच गोष्टी, हे प्रेम करणं, निस्वार्थ प्रेम करणं म्हणजे सन्मान करणं. आणि प्रेमाच्या सगळ्यांनाच म्हणजे आतुरता असते. तर पूर्ण हृदयाने आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा सन्मान करायचा आहे आणि जिथे मान पान म्हणा किंवा चाहत
जे काही असतं ते तुम्हाला प्रेमानेच देता येतं. क्षमा करणं पण हे त्याच्या प्रेमाचं देतं. जिथे तुम्ही प्रेम करता तिथे म्हणजे क्षमाता आपोआपच येते, है ना? तर ह्या गोष्टी आपल्याला इथे खूप महत्वपूर्ण आहेत. तर आता चौथा नियम म्हणजे मी आपल्या आई वडील किंवा आपले मोठे लोक किंवा आपले गुरु लोक यांचा बी आदर सत्कार करेन, सन्मान करेन. इव्हन म्हणजे कधी कधी आपण आता आले लोक, मोठे लोक, तर त्यांचा अपमान करतो किंवा त्यांच्या एक्सपिरियन्सला काहीतरी हे करतो, हसतो, त्यांची टीका टिप्पणी करतो, त्यांची टिंगल उडवतो, तुमच्या जमान्यात तर असं होतं, आता असं. हे करायचं नाही. त्यांच्या जमान्यात जसं होतं तसं त्यांनी एक्सेप्ट केलं. जे त्यांनी तुमच्यासाठी केलं ते पुष्कळ केलं. कृतज्ञता बाळगा. कृतज्ञता हा असा सुंदर सोर्स आहे की जिथे तुमचे सगळे पाप धुलले जातात. हे तुम्ही पुढे पुढे शिकवणार आणि मी तुम्हाला नक्कीच गिफ्ट देणार आहे, कृतज्ञतेची जादू हा माझा कोर्स आहे. तर मी तुम्हाला टाकलेला पण आहे ग्रुपमध्ये वाटते. तर ते सगळे व्हिडिओ एकेका दिवशी अभ्यास करा. जसा आज तुम्ही अभ्यास करताय ना ह्या कोर्ससाठी, तसा तो अभ्यास करा तुम्ही. आणि ते पुस्तक पण मिळतं रॉन्डा बर्नचं, जादू म्हणून. ते पुस्तक तुम्हाला अमेझॉन मधून मिळत असेल, बिलकुल घ्या. अगदी रीडिंग करा, रोज अभ्यास करा त्याचा एकेका दिवसाचा. असं 28 ते 30 दिवसाचा काहीतरी आहे ते. तुमचं आयुष्य बदलून जाईल. म्हणजे आपल्या रेखीचा तो एक पाया आहे, भक्कम पाया. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे हे ठेवायला पाहिजे, प्रेम द्यायला पाहिजे. नंतर शेवटचा म्हणजे 5वा नियम आहे रेखीचा, की सगळे चेतन अचेतन वस्तू म्हणजे जे काही आपण म्हणतो निर्जीव सजीव वस्तू आहेत किंवा म्हणजे प्राणी वनस्पती वस्तू जे काही आहे जे काही दिसतं आपल्याला, त्या सर्वांप्रती मी मनामध्ये कृतज्ञता भाव म्हणजे जागृत करेन. म्हणजे आणि त्याचा आभार मानेन. भगवंताची, ह्या निसर्गाची म्हणा, तुम्ही जे काही तुमच्या समोर आहे त्या सगळ्या गोष्टीचा त्याला एक विषय असतो प्रत्येकाचा. तो मला कसा फायदा झाला किंवा नाही झाला जे काय असेल, पण त्याला धन्यवाद तुम्हाला करायचे. कारण हे जे काही आहे हे सगळं कुदरती म्हणजे नैसर्गिक ईश्वरीय देण आहे असं म्हटलं चालेल. आपल्याला असं वाटतं आपण आतापर्यंत कंप्लेंट की मला असं माझ्यासोबत असं का केलं देवा, तू असं का करतो, मी तुला नारळ चढवते, मी तुला इतकी फी हे देते, दान करते, हे करते. हे सगळं आपण लोभ दाखवतो, पण ते लोभ नाहीये. काही गरज नाही त्याला. तुम्ही एक म्हणजे तिथे तुम्ही कोणाला अशी मदत केली ना, तरी सुद्धा ती त्या देवळामध्ये त्या देवाला तुम्ही मानणाऱ्या देवाला ते पोहोचून जातं. पण ती मदत म्हणजे मदत करण्याची भावना अशी हे नाही ठेवायची की मी मदत केली अहंकाराने नाही. त्या व्यक्तीला धन्यवाद करायचं की त्यांनी मला मदत करायची अपॉर्च्युनिटी दिली आहे. क्षमा करायची आहे तर त्या व्यक्तीने मला क्षमा करायची अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. मग त्याच्याबद्दलचं ग्रॅटिट्यूड ठेवायचं आपल्याला. तर इतक्या ह्याच्याने म्हणजे तुम्हाला म्हणजे हर क्षण तुम्हाला ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचं आहे. आणि जे काही आहे तुम्हाला मिळालेलं आहे सुख दुःख, रात्र दिवस, हे जे काही आहे हे जीवनाचे 2 चक्र आहेत, 2 पैलू आहेतच. रात्र आहे तर दिवस आहे, दिवस आहे तर रात्र आहे, जाणारच आहे. तसं सुख आहे तर दुःख आहे, दुःखानंतर सुख आहे, हे जाणारच आहे. ह्या दोन्ही परिस्थिती तुम्हाला स्वीकार करायचं आहे. आणि ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये तटस्थ म्हणजे एक सम्यक किंवा म्हणजे मध्यम मार्ग की ये भी निकलने वाला है. कारण बघा लहानपणापासून कितीतरी सुख दुःख आले असतील, कितीतरी गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या, मनासारख्या नाही झाल्या, कितीतरी लोकांनी आपला अपमान केला असेल, कितीतरी लोकांचा आपण अपमान केला असेल. पण जे काही झालं ते सगळं क्षमा करायची आहे, कृतज्ञता भाव बाळगायचा आहे हर पल हर क्षण मध्ये. तर अशा पद्धतीने हे जेव्हा तुम्ही हे भाव तुमच्यामध्ये जागृत होतील, तर तुमच्या जीवनामध्ये परेशानी किंवा जे दुःख म्हणतो त्याचा जो आवेग आहे ना तो कमी होईल. निगेटिव्ह भावनांचं, नकारात्मक भावनांचं. तर हाच नकारात्मक भावना म्हणजे हाच आहेत. आता कोणी म्हणतात की जादू टोना किंवा मला असं केलं तर तसं केलं, तर असं काही नाहीये. ते जादू टोना म्हणजेच निगेटिव्हिटी भावना, तुमच्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी, त्याला आपण जादू टोना म्हणतो. आणि बिलकुल काम करतं ना. आज मी जर तुमच्याशी आज चांगलं मी बोलते तर तुम्हाला आवडते आणि तुम्ही बरोबर 2-3 दिवस रेग्युलर आले, तर ही सकारात्मक भावना आहे. पण मी तुम्हाला बोलवलं असतं, काहीतरी बोलली असती, असे कसे तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला हे नाही, असं काहीतरी बोलले असते, तुम्हाला नाही आवडलं असतं. म्हणजे नकारात्मक भावना किंवा मी काहीतरी वेगळंच असं हे केलं असतं, नकारात्मक भावना झालं असतं, तुम्ही नाही आले असते. तुम्ही म्हटलं असतं काही कामाचं नाही. तर अशा पद्धतीने इथल्या इथेच आपण म्हणजे हे करतो आणि ती नकारात्मक भावना सकारात्मक भावना आपण घेत असतो. समोरचा व्यक्ती देतो तो त्याचा पार्ट आहे, पण आपण जाणून बुजून घेतो आहे. ह्या गोष्टीला पण तुम्हाला जागृती असली पाहिजे.
तर हे तुम्हाला प्रॅक्टिस 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 करता करता स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय असं तुम्हाला ग्रँड मास्टरपर्यंत पूर्ण शिकवलं जातं. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललं जातं 360 डिग्री. तर अशा पद्धतीचं आहे. आणि तुम्हाला मी आज आता काय शिकवणार आहे, तर तुम्हाला मला ते रेकीच्या म्हणजे विशेषता वगैरे तर मी काल सांगितलंच आहे काय काय गोष्टी आहे. पण तरी पण ह्या रेकीमध्ये मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. कधी कधी असा अनुभव होतो की अरे रेकी काम करते की नाही बुवा, मी तर इतकी याच्याने करते पण रेकी काम करते की नाही असं होतं. कारण मला पण लोक बोलतात की नाही मॅडम तुम्ही रेकी द्या, तुमची पॉवरफुल आहे. तर पॉवरफुल असं काही नाही, तुमच्या भावना किती आहेत. आज तुम्ही पहिल्यांदा शिकले तरी सुद्धा तुमची पॉवरफुल येतं, किंवा मी इतके वर्ष झाले करते हे तरी माझी पॉवरफुल आहे. फक्त ते कशावर डिपेंड आहे, तुमच्या भावना, तुमचे म्हणजे अटॅचमेंट किती आहे, तुमच्या मनामध्ये इच्छा किती आहे समोरच्याचं भलं होण्याची, त्याच्यावर आहे. ठीक आहे. तर पूर्ण असं सरेंडर करून द्या. पण एवढं करूनही कधी कधी असा अनुभव होतो की आपला रेखी काम करते की नाही हा प्रश्न कधी कधी आपल्याला निर्माण होतो. त्यावेळेस काय होतं, तर रेखी ही जन्मदोष दूर करत नाही. जन्मदोष म्हणजे कसं आहे, काही काही तुमचे कर्म असतात, तुम्ही म्हणजे घेऊन आलेले असतात. जसं जन्मदोष म्हणजे मतिमंद मुलं, तर त्यांना आपण रेखी देतो आणि एकदम तो शार्प माइंड होऊन जाईल आणि एकदम बदलेल, असं होत नाही. हा, बरोबर टप्प्याटप्प्याने ते बदल होतो, हे नक्की. किंवा तुमच्या याच्यामध्ये काही असं हे असतात आपले काही अवयव, जसं तर कोणाची किडनी काढली किंवा काही हार्टचं ऑपरेशन झालं किंवा जे काही असतं असं, तर त्याला परत नव्याने करून द्या किंवा नवीन किडनी आणून द्या. किंवा एखाद्या वेळेस हात तुटलं, म्हणजे आपला हात पाय तुटलाच समजा असा, तर नवीन हात लावून द्या. तर असं काही होत नाही कलम लावल्यासारखी. ठीक आहे. तर ह्या गोष्टी पण आपल्याला वेदना कमी होतात, त्याला जे हिलिंग पॉवर असतं ते तुम्हाला म्हणजे फास्ट होतं. आणि सोबत सोबत आपल्याला डॉक्टरी ट्रीटमेंट ठेवणं गरजेचं आहे, जिथे डॉक्टरी ट्रीटमेंट गरजेची आहे तर. नाही तर असं नाही की एकदम अरे मी रेकी देतोय आता सगळं डॉक्टर बंद करा, असं नाही. हळूहळू हळूहळू जावं लागतं. हिलिंग एका दोन दिवसात होत नाही. त्यामुळे तुम्हाला तिथे वेळच हे करू शकत, मी पण नाही सांगू शकत की एवढ्या वेळात तेवढ्या वेळात. कोणती गोष्ट तुम्हाला एका दिवसात समजेल, कोणती गोष्ट एका महिन्यात समजेल, कोणती गोष्ट 6 महिन्यात समजेल, तर कोणती गोष्टीला वर्ष पण लागू शकतात. पण त्याच्यानंतर आपल्याला समजतं, कारण हे सगळं कर्माचे फळ असतात. त्या ब्रह्मांडाला पण सगळं म्हणजे जमवाजमव करावं लागते आणि ती वेळ लागते ब्रह्मांडाला पण सगळे जमवाजमव. आणि त्यातल्या त्यात तुमच्या भावना काय आहेत, तुमचे विचार काय आहेत, ह्याचं एकरूपता पाहिजे असते. म्हणजे तुमच्या कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे एकत्र आलं पाहिजे. नाही तर काय असतं की आपण म्हणतो ना की माझं, तू म्हणते मला पटतं ग, पण मला माहित नाही आतून मन माझं यार होत नाही माझ्याच्याने. म्हणजे काय, तुम्हाला विचार पटून आले पण आतून तुमची इच्छा नाही आहे, तर मग तिथे तुमच्या भावना काम करत नाहीये. तर म्हणजे रेखी काम करत नाही, कारण ती स्वतः तुम्ही दुविधामध्ये आहे, कन्फ्युजन मध्ये आहे. तर ती इच्छा, तुमच्या भावना, तुमचे विचार आणि तुमचे कर्तृत्व म्हणजे ऍक्शन्स हे सगळे एका डायरेक्शननी पाहिजे असतात. ठीक आहे. तर जिथे कुठे आलं तर मग तिथे तुमची रेखी काम करत नाही असं तुम्हाला जाणवतं. पण याच्यावर तुम्हाला विचारपूर्वक करा आणि लिहून घेत चला की तुम्हाला नेमकं काय पाहिजे, नेमकं काय पाहिजे. आणि हे मिळालं तर मला काय, माझ्या जीवनामध्ये आनंद होईल, काय बदल होईल, याबद्दलचं स्वतःला अफर्मेशन म्हणजे स्वतःला म्हणजे असं खोदून काढायचं आपल्याला. ठीक आहे. आता कोणती कधी कधी आणखी एक आहे, कधी कधी कोणती कोणती गोष्ट असते, कोणती व्याधी असते ती हदच्या पार होऊन जाते. जसं कॅन्सर एकदम लास्ट स्टेजवर आहे किंवा आता म्हणजे नाहीच होऊ शकत किंवा एकदमच गेलंय, तिथे तुम्ही कितीही रेखी द्या, तुम्ही वेदना दूर होतील तुमच्या. आता जसं माझी एक मामीच होते, त्यांना मी कॅन्सरच्या लास्ट ह्याच्यामध्ये ते कोणतं देतात ना की काय म्हणतात त्याला, ते ट्रीटमेंट देतात, त्याच्याने ना आग होते, म्हणजे शरीर जळतं, ते पेशी कॅन्सरच्या पेशी जाळायला म्हणजे. तर ते आग होते. तर तेव्हा मला त्यांच्या मुलांनीच म्हणजे माझ्या भावानीच मला म्हटलं की प्लीज रेकी दे. आई अक्षरशः रडते ओरडते, ते बघवत नाही आम्हाला. तर आम्ही रेकी देणं चालू केलं, तर एकदम शांत झाली होती. त्या महिन्यातच त्यांचा मृत्यू पण झाला. म्हणजे म्हणजे त्यांचा मृत्यू मी नाही थांबू शकत, म्हणजे रेकी अशी मृत्यू नाही थांबू शकत. त्यांचा जो दिवस असेल तो तसा आहे. पण त्या वेदनाने शांत झाल्या होत्या. अक्षरशः मला फोन करून म्हणजे त्या डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या भावाच्या की तू काय केलं ताई असं, की म्हणजे आई शांत वाटते एकदम म्हणजे. तर जे काही 8-15 दिवस राहिल्या शांतपणे, तर ते तशा पद्धतीने आपण रेकी काम करू शकतो. किमोथेरपी, येस कल्पना, थँक्यू थँक्यू. किमोथेरपी, येस. तर किमोथेरपीमध्ये हे खूप चांगलं म्हणजे काम करतं. त्याच्यानंतर कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण देतो आहे पण म्हणजे फळ मिळत नाही, तेच म्हणजे मृत्यू तर होऊन गेला, आपण असं केलं रेखी दिली, तर गिल्टमध्ये जायचं नाही. तो त्यांचा वेळ जेवढा आहे
तेवढाच त्यांचा हे असतो, ठरलेला असतो टाइम पिरियड वगैरे. त्याच्यानंतर कधी कधी शस्त्रक्रियाद्वारे काही आपले ऑर्गन्स काढल्या जातात, तर ते ऑर्गन्स परत आले पाहिजे असं पण होत नाही. आणि याच्यामध्ये प्रत्येकांचं म्हणजे जे अनुभव असतात ते प्रत्येकांचे वेगळे असतात. आज मी माझे अनुभव सांगते म्हणून तसेच अनुभव तुम्हाला येतील असं पण नाही. प्रत्येकांचे अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या पेशंटला वेगवेगळ्या व्यक्तीबद्दल येऊ शकतात. तर आपल्याला बघायचं आहे आणि आपल्याला विश्वास आणि श्रद्धा हे जरुरी आहे मात्र. कारण विश्वास अविश्वास तिथे दाखवलं तिथे तुम्हाला रेजिस्टन्स येतात, म्हणजे ब्लॉकेजेस येतात, निगेटिव्हिटीचे कचरा येतो. तर त्या ब्रह्मांडाला आपल्याला समर्पण करायचंय. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही किंवा कोणावर नाही, मी सांगते म्हणून नाही, एवढं म्हणजे बुद्धाने आपल्याला ते सांगितलंय की मी सांगतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. मी त्या मार्गाने गेलो आहे, मला ते मिळालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करते. तुम्ही पण ते करून बघा आणि मग तुम्ही विश्वास किंवा जे काही आहे तुम्ही त्या मार्गाने जाऊ शकता. तर अशा पद्धतीचं आहे. इथे काही जबरदस्ती किंवा काही गोष्टी नसतात, कारण इथे तुमचा विश्वास, तुमची इच्छा हे खूप म्हणजे जरुरी असते. ठीक आहे. आणि स्वतःसाठी करायचं, इतरांना पण रेखी देण्यासाठी पण तुमची इच्छा असते. जसं कोणी तुम्हाला रेखी मागितली आणि तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे देऊन देतो, जाऊ दे, असं देऊन दिलं, हो दिली ग तुला रेखी दिली, तर असं रेखी काम करते. पूर्ण भावनांनी की हो मला रेखी द्यायची, मग तो तुमचा शत्रू असेल तरी सुद्धा. याच्यावर मी म्हणजे माझं स्वतःचा एक एक्सपिरियन्स सांगते. जसं ज्या व्यक्तीने मला पैशाने फसवलं, करोडोनी माझे प्लॉट्स वगैरे सगळे गेले. मला असं तेव्हा म्हणजे मी स्वतः डिप्रेशन मध्ये पहिले मला गेले, खूप राग पण यायचा की असं कसं, म्हणजे असं वाटायचं की त्याचं जाऊन मर्डर करावं. इतकी दयनीय स्थिती झाली होती की त्याच्या अक्षरशः भिकाऱ्यासारखी मी त्याच्या गेटवर पण जायचे की नको रे असं करू प्लीज, असं म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीने मी त्याला म्हणजे मनवायची कोशिश केली, धमकी दिली की मी पोलीसमध्ये जाईन, मी असं. पण मग नंतर मला जेव्हा ह्या गोष्टी समजायला लागल्या, मी स्टडी केले, तेव्हा म्हटलं नाही, हे जेव्हा समजलं की तो माझा गुरु आहे, तो मला काहीतरी शिकवू इच्छितो. हा पैसा माझा नव्हताच, मी खूप डायरेक्शननी मी स्वतःला निहाळलं, म्हणजे काही सायंटिफिकली, काही पास्ट लाईफ रिग्रेशन, तर काही जे लँडमार्क फोरम केलं, NLP, की माझं माइंडमध्ये असं काय होतं की माझ्याजवळचे इमानदारीने कमवलेले पैसे, असं नव्हतं की माझ्या नवऱ्याने बेईमानी कमवली. मला दिसत होतं त्यांची मेहनत, उन्हात तानात पावसात ते जायचे आणि सगळं म्हणजे हे करून म्हणजे ते पैसा कमवलं, शून्यातून त्यांनी जमवलं आणि त्यांनी एका क्षणामध्ये सगळं गमवलं माझं. तर मी म्हणजे जवळजवळ वर्ष 2 वर्ष तरी मी ह्या गोष्टी म्हणजे डील केल्या. मी अक्षरशः भिकाऱ्यासारखी आपलीच गोष्ट की मला माझ्या घरामध्ये किराणा घ्यायचा आहे, मला इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे, अशा टाईपचं वगैरे म्हणजे मी रडून रडून त्याच्यासमोर भीक मागितल्यासारखे आपलेच पैसे मागायचे. पण ह्या सगळ्या गोष्टीमधून मला जेव्हा समज आली आणि जेव्हा ह्या गोष्टी समजलं की क्षमा काय असते किंवा मी लिटरली मी ध्यान करणं, विपश्यना करणं, बुद्धाच्या मार्गाने जाणं, हळूहळू हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आणि आज मी ना त्याला पोलीस स्टेशनमध्ये हे केलं ना, वकील माझा भाऊ वकील आहे, पण मी त्यालाही हे नाही केलं, म्हणजे मला ते वकिलाचा खर्च द्यायची गरज नव्हती. पण मी नाही केलं, त्या मार्गाने नाही गेले आणि मी माझ्या पद्धतीने केली. रेकीचा पूर्ण उपयोग केला, पूर्णपणे सरेंडर केलं, क्षमा केली लिटरली. आणि त्याची पण मला कीव यायला लागली की बघा पैसा कमवण्यासाठी लोक कसं फसवतात, आणि फसवणे की साधी सोपी गोष्ट नाहीये. तो पण म्हणजे पोलिसांमधून चोर कसा लपायला जातो, त्याला सतत भीती असते, अंधारात त्याला काम करावं लागतं, किती त्याचे डेंजरस असते त्याचे त्याला. आणि नंतर लक्षात आलं की त्यांनी मलाच नाही तर इतर किती लोकांना फसवलं, म्हणजे 5-50 लोकांची तर कंप्लेंट केली पोलीस स्टेशन मधून. आणि 5-7 वर्षानंतर मला पोलीस स्टेशन मधून फोन आला की तुमचाही प्लॉट इथे आहे आणि तुम्ही रिपोर्ट दिली नाही, पोलीस स्टेशन मधून. तर मी तिथे गेल्यानंतर मला त्यांनी विचारलं, पोलिसांनी, काय काय करता मॅडम तुम्ही असं, तुमचं एवढं म्हणजे तुमचं सगळ्यात महाग होतं प्लॉट, मोठा प्लॉट होता 7,500 स्क्वेअर फीटचा, पण तुम्ही असं का बरं केलं. तेव्हा मी सांगितलं की मी असं, तर त्याने पोलिसांनी मला अक्षरशः हात जोडले, म्हणे मॅडम तुम्ही करताय चांगलं काम करताय, समाजाला जागृती करताय, आध्यात्मिक खूप चांगले मार्ग आहेत, पण सामाजिक पद्धतीने खरंच माझे डोळे उघडले म्हणजे पोलिसांनी, की सामाजिक पद्धतीने जर तुम्ही त्यावेळेस ऍक्शन घेतली असते, पोलीसमध्ये एक रिपोर्ट दिली असते, पेपरमध्ये बातमी दिली असते, तर आज हे जितके लोक फसले आहेत ना, ह्याच्यातही म्हणे कोणी रिटायर्ड लोक आहेत, तर कोणी अशा तुमच्यासारख्या स्त्रिया, सिंगल स्त्रिया आहेत, तर काही लोक पैसे कमवून कमवून हे करतात, ते लोक फसले नसते. मग ह्या सगळ्या लोकांचे जिम्मेदार तुम्ही पण बनता आहात. ह्या गोष्टीची तुम्ही जागृती, असं मला त्या इन्स्पेक्टर इतकं सुंदर समजवलं. आणि मी खरंच अक्षरशः हात जोडले त्यांना, म्हटलं धन्यवाद सर, मी आता याच्यानंतर तुम्हाला कोऑपरेट करेन.
कोऑपरेट करते मी, पण बिलकुल मला त्याच्याबद्दलचं हे नाही की त्याला शिक्षाच झाली पाहिजे, त्याला असंच नाही तर आलाच ताड्यावर, हा रागच नाही आता. ठीक आहे, ते त्याचे कर्म आहेत किंवा माझे कर्म दुरुस्त करायला तो निमित्त बनून आलाय. तर ही समज आपल्याला ठेवायची. त्यामुळे आपल्याला खूप असा आवेग नाही करायचा की मी रेकी करते त्याचं त्याला असंच झालं पाहिजे तसं. कुणाचा बदला घ्यायला, कुणाचं वाईट करायला, कुणाला धडा शिकवायला रेखी काम करत नाही. तुमचा स्वतःचा उद्धार, तुम्हाला स्वतःचा उद्देश समजणं, तुमच्या स्वतःच्या जीवनाची प्रगती करणं रेखीचं काम आहे. तर हे प्युअर प्रेम आहे सुंदर ब्रह्मांडाचं आणि ह्युमन बिंगचं, यांचं सुंदर रिलेशन आहे. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला प्रश्न असतील किंवा काही वाटत असेल बोलावं, शेअर करावं तर जरूर शेअर करा. त्याच्यानंतर मी सांगते की आपण कसा हे घ्यायचंय. येस मालती, बोला. होत नाहीये. ओके मॅम. मॅम तुम्ही बोलल्या की निगेटिव्ह गोष्टींसाठी रेकी नाही देऊ शकत, पण आपण पुष्कळदा वाचतो की अतिरेक्यांनी हल्ला केला तर तिथे आधी रेकी दिली होती. मग नाही ह्या नाही, ती तर पोलिसाची, विध्वंस हा हा, हे बरं झालं. तर ती पोलिसाची रेकी, ती रेकी म्हणजे काय होतं, प्लान, म्हणजे पोलिसांचे प्लान असतात. गोष्टी आणि आतंकवाद्याची रेखी त्यांचे प्लान असतात. पोलिसांची रेखी पोलिसांचं, ती रेखी म्हणजे आपली आध्यात्मिक रेखी नाही. हा रेखी म्हणजे ब्रह्मांडीय प्रकाश, ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि हा जपानी शब्द आहे. डॉक्टर मिकावसूंनी रेकी म्हटलं, म्हणजे प्रकाश दिसल्याबरोबर ते जपानी भाषेमध्ये बोलले, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. याला आपल्या भारतामधल्या रेकीच्या याच्याशी काहीही म्हणजे संबंध नाही. ठीक आहे, छान प्रश्न विचारला, बरं झालं, कारण माहिती असायला पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला. येस, कल्पना. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम तुम्ही हे जे 5 नियम सांगितले हा रेकीचे, हा तर त्याच्यातले 5वा नियम तर माझा रोजचा जीवनातला आहेच, पण 4 नियम जे आहेत तर ते मला इतके कठीण वाटतात. कारण ते 4 नियम पाळले म्हणजे पूर्ण आयुष्य तर बदलणारच आहे, पण आजच्या युगात माणसाचा स्वभाव आणि मन, तर या दृष्टिकोनातून हे 4 नियम पाळणं म्हणजे फार कठीण आहे. हो, तर कठीण, पहिला तुम्ही तो हो नक्कीच जे कठीण आहे. सांगितलं. पण प्रयत्न तर करूया. म्हणून तर मी असं नाही की मी आता याच्यानंतर शांत झाली, मी आता चिडणारच नाही, असं नाही. कमीत काही छोटे छोटे चंक म्हणतो ना आपण, ते तर आजच्या दिवस मी शांत आहे. बोलून तर बघा, बघा हळूहळू बदल होतो. ती समजच येते की काय फायदा इथे आरडाओरड करून, त्यापेक्षा शांत राहा, हे क्षण निघून जाईल. हे तुम्हाला सवय होते, हे नाही ना, आतून निघतं तुम्हाला. तसं करून पाहिलं मी, महिनाभर शांत राहिली, पण समोरचे परत परत रिपीट तसंच नाही नाही नाही, होतंय. हे महिनाभर तर 2 महिन्याचं काही नाही वेळ आहे. ही गोष्ट महिन्याभराची, 2 महिन्याची, ही वर्षभराची नाही आहे, ही जीवनाची आहे, मरेपर्यंतच्या जीवनाची आहे. तर त्यामुळे हे नाही आहे असं. ठीक आहे? 1 मिनिट. आणि दुसरा प्रश्न आहे मॅडम. हॅलो, दुसरा प्रश्न आहे बोला की बोला बोला. तुमच्याबद्दल मला वाटला होता पहिल्या दिवशी हा की तुम्ही सगळ्यांना सांगता की नुसतं लेव्हल 1 नाही तर ग्रँड मास्टर पर्यंत जा, हो आग्रहाने सांगतात. हो तर त्यावेळी माझ्या मनात शंका आली की मॅडम असं सांगतात, मग असं मॅडमांना द्वेष का नाही? कारण 4था नियम जो तुम्ही सांगितला त्यानुसार की मॅडमांच्या मनात द्वेष नाही, म्हणजे निस्वार्थी प्रेम. हा तर की समोरच्याने जर ग्रँड मास्टर केलं आणि सगळे ग्रँड मास्टर झाले तर माझ्याकडे येणारा ओघ कमी होईल, ही भावना तुमच्यात नाही. खूप मला याच्याबद्दल खूप कौतुक वाटलं नाही मॅडम. नाही नाही, याच्यामध्ये असं नाहीये. उलट म्हणजे कसं आहे की मी किती लोकांपर्यंत जाईल, माझं ध्येय हो हो काय आहे की मला सायंटिफिक पद्धतीने आध्यात्मिकता घराघरामध्ये जावं. हो. आता किती मोठी पॉप्युलेशन आहे, किती मोठा देश आहे आपला, एवढ्या ह्याच्यामध्ये मी कधी कोणाकोणापर्यंत जाणार? तर मग तुम्ही मला मदत करताय, उलट माझा पर्पज पूर्ण करण्यासाठी तुमची मदत मला पाहिजे. तर ही मी मदत मागते की तुम्ही पण त्या लेवलला या आणि तुम्ही पण हे करा. आणि बरं, आता आपण याला भौतिकतेमध्ये प्रोफेशनल म्हणतो. तर आहे प्रोफेशनल, आपल्याला पैसा कमवणं हे आयुष्याच्या, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आज आपण बोलतो आहे तर पैसाच काम करतोय. तुमचा फोन म्हणजे पैसा आहे, माझा आवाज तुम्हाला येतो म्हणजे पैशामुळेच येतो आहे. तुमच्याजवळ जर फोन नसता, चार्ज नसतं, तर तुम्ही ऐकूच शकले नसते. हे हे जे नॉलेज आहे हे सुद्धा तुम्हाला पैसाच देतो आहे.
तर पैसा जरुरीच आहे, पण त्या पैशाने असं काय आपण देऊ शकतो, आपण जे व्हॅल्यूज देतो ते खूप महत्वाचे आहे. तर याच्यामध्ये जरूर म्हणजे बिलकुल दूर दूरपर्यंत असं भावच नाही ठेवायचे आपल्याला. भाव काय म्हणजे निर्माणच नाहीये की मी असं ग्रँड मास्टर तयार केलं तर माझे, नो नेव्हर. उलट किती म्हणजे बापरे, माझे हात किती वाढतील, किती मला मदतगार. आणि आणि माझ्या एकटीचा पर्पज नाही तर माझा हा ग्रुप पूर्ण पर्पज माझ्या पर्पज मध्ये काम करतोय, ही भावना आहे. हो, आणि पण तो ग्रँड प्रश्न मास्टर, पहिल्या दिवशी होता. आज अगदी क्लिअर झाला क्या एकदम बात है, की क्या तुम्ही बात असं है, का म्हणतात ते क्लिअर झालं. क्या बात थँक्यू आहे. आणि मॅडम, खूप नुसत्या छान माझ्या वाटलं जीवनामध्ये मला. बदल करून मी कुठे जाणार ना, मला पण तर तसं सोसायटी पाहिजे ना. मी ओके कोणाकोणासमोर ओके जाईल. ओके. आज भगवान बुद्धाने जंगलामध्ये गेले, ते 8 वर्ष जंगलामध्ये राहिले, किती किती त्यांनी म्हणजे हे केलं. सगळं त्यांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं त्याच्यानंतर ते पूर्ण संसारामध्ये म्हणजे समाजामध्ये आले आणि समाजाला वाटलं त्यांनी ते ज्ञान. आता त्यांना तसं मिळून काय फायदा. आजही आता हिमाचलला जा, खूप साधू आहेत, दाड्या आणि हे करून तिथे करतात, काय काही प्रकार करतात, पण काय फायदा समाजाला त्याचा. ते त्यांचं आयुष्य करून आले, पण जे मिळवलं ते समाजामध्ये वाटणं जरुरी आहे. की तुम्ही ज्या मार्गाने जाता, त्या मार्गाने तुम्हाला सुख, शांती, समृद्धी मिळते, तो इतरांना पण दाखवा, त्यांच्या जीवनामध्ये बदल करा. हे खरं जगण्याचं हे आहे. येस, ओके. साधना तांबे, बोला. हॅलो मॅम. येस, तर बोला. मॅडम माझा हा क्वेश्चन होता की जे आपले ब्लॉकेजेस आहेत रेखी करताना ते कसं जातं ते समजलं नाही मला. तर ब्लॉकेजेस म्हणजे काय बघा, मी तुम्हाला सांगितलं की आपण सगळे एनर्जी आहोत. आपली हालचाल, आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं असणं, ते सुद्धा एनर्जीच आहे. आपले विचार, आपले भावना, हे सगळं एनर्जी आहे. तर एनर्जी म्हणजे कसं असतं, तिला फ्लो पाहिजे असते. जसं हवा, आता आपण दरवाजे बंद केले तर हवा नाही लागत आपल्याला. दरवाजा बाहेर ओपन केला तर वेगळीच हवा लागते, टच होतं, हो ना. तशाच पद्धतीने ह्या एनर्जी म्हणजे ही जी विचारांची एनर्जी असते ती आपल्या चक्रांमधून, म्हणजे चक्र म्हणजे दरवाजे, आपल्या शरीराच्या आतमध्ये ती एनर्जी जाणारे दरवाजे, ते समजा जसे पाहिजे तशा पद्धतीने जायला पाहिजे. तर आपल्या दरवाज्यांचं विशेष काम आहे असं. जसं मी प्रत्येक चक्रांचे विशेष काम सांगितलं भावनांचं, पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह पण, जसं दरवाजा ओपनही असतो बंदही असतो. दरवाजा बंद झाला म्हणजे हवा येणार नाही, लाईट येणार नाही, सूर्यप्रकाश येणार नाही, है ना. म्हणजेच काय झालं, दरवाजा बंद आहे म्हणजेच ब्लॉकेज झालं त्या दरवाजाने. तसंच आपण इथे निगेटिव्ह विचार केले. निगेटिव्ह विचार म्हणजे कोणते, राग, लोभ, द्वेष, कोणाला हानी करणं, कोणा इनऑथेंटिसिटी, बेईमानी करणं, फसवणं, है ना, खोटारडेपणा. तर ही गोष्ट सगळी असं जेव्हा केलं तर तेव्हा आपले दरवाजे बंद होतात. म्हणजे नॅचरल जे प्राण ऊर्जा येणार आहे आपल्यामध्ये ती येत नाही. आणि तिथे आपलं शरीर मग ब्लॉक होतो, म्हणजे कचरा अडकतो, त्याला म्हणतात ब्लॉक होणं, म्हणजे दरवाजे बंद होणं. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी आपण एंट्रीज देत नाही, स्वतःची प्रगतीच करत नाही, आणि तिथे आपण ब्लॉक करतो. अरे यार, नाही नाही, हे बेकार आहे, हे असं आहे, हे तसं आहे, की मला हे आवडतच नाही, मला ते लोक असे आहे तसे आहे. किंवा द्वेष करणं, सांगू नको, हातचं राखून ठेव, सगळ्या गोष्टी द्यायच्या नाही असतात अशा. असे पण लोक बोलतात, काय येतो हे काही सांगून देते यार, हे तर त्या वेळच्या मध्ये सांगायला पाहिजे तसं. पण असं काही नाहीये, जेवढं दिलं तेवढं कमीच आहे. उलट तुम्ही माझं ऐकता आहात आणि एवढ्या वेळपर्यंत आपला वेळ देताय, हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हा लोकांचे मला आभार की तुम्ही लोक मला ते मुभा देताय, ते एक म्हणजे हे दिलंय मला, काय म्हणतो त्याला, परमिशन दिलेली आहे. ही साधारण गोष्ट नाहीये. त्यामुळे त्यामुळे तुमचे धन्यवाद. येस प्रिया, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आपलं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं, पण गंमत काय आहे, आपला टायमिंग 7 ते 9चं ठरलेलं होतं आणि हा, काल आपला वर्कशॉप 9 नंतर बराच वेळ गेला. थोडीशी मेंटॅलिटी बदलते आपली 9 नंतरची, म्हणजे की अरे घरातल्यांना जेवण वाढायचंय, आता कसं करणार. त्यामुळे काल मग नंतर नंतर मला बाहेर पडावं लागलं. त्यामुळे वेळेचं बंधन आपण पाळूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी चक्र आहेत, तर त्यांना आपण कोणत्या सूचना देणार आहोत ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी, तर हा, तो ते भाग आता घेतलाच आपण लवकर. अफर्मेशन देऊया. आणि सूचना तर बिलकुल बरोबर आहे. आता मी तुम्हाला 7 वाजता जॉईन व्हा म्हणते, तर बरेच लोक उशिरा पण होतात. मग मला असं वाटतं की मी सुरुवात करून दिलं तर त्या लोकांचं तेवढं नुकसान होईल किंवा जाईल, म्हणून मी पण थोडंसं 5-10 मिनिटं अजून तुम्हाला गाणी ऐकवते. तर आता ऍक्च्युली बरोबर बोलली आहे प्रिया, एकदम बरोबर बोलली आहे की
इंटिग्रिटी ही खूप जरुरी आहे, की तुम्ही जी वेळ देत आहात, जे करता आहात त्या वेळेनुसार झालं पाहिजे. म्हणजे काय होतं, की त्या ब्रह्मांडाला समजतं, की तुम्ही जे बोलता त्या वेळेवर ते बरोबर बोलताय आणि त्या वेळेवर म्हणजे तुम्ही तुमचे शब्द प्रस्तुत होतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रभावित होतात किंवा घटित होतं ती घटना आणि त्याची सवय आपल्याला हळूहळू रोज करावं लागतं. पण आजही मी मुद्दामूनच म्हणजे थांबले, कारण आता प्रत्येकाला नाही माहिती ना, नवीन लोकांना नाही माहिती असतं. आणि हे बरोबर आहे की 9च्या नंतर तुम्हाला काम असतात. माझंही इव्हन दुसरा काम असतो, म्हणजे दुसरा. मेंटली डिस्टर्ब होतो आम्ही, हा, की अरे जेवायला पण त्या वाढायचंय, गोष्टी अरे हा अर्धा तास. पण ह्या गोष्टी होणार आहे. आपण म्हणजे संसारामधले लोक आहोत, त्यामुळे हेच मेंटली डिस्टर्ब न होणं, त्याच्यासाठीच ह्या गोष्टीची तयारी करावी लागते, की जशी परिस्थिती आहे तशी एक्सेप्ट. आणि ठीक आहे की आता म्हणजे तुम्हाला काम आहे, सगळ्यांनाच ती पोझिशन असेल असं जरुरी नाही आहे, हो की नाही. तर सगळेच एकसारखी परिस्थिती असते असं नाही, प्रत्येक जणांची परिस्थिती लूक वेगळं असते. त्यामुळे आपल्याला इतक्या सगळ्यांना मी सांगू शकेल असं हे होत नाही. त्यामुळे तो एक मध्यम मार्ग. तर मला येतं, जसं मी 7 वाजता एक्झॅक्टली एक्झॅक्टली मेसेज टाकते, हे करते, पण तरी पण 10, 12, 15 लोक एक्झॅक्टली 7 वाजता येतात. तर 10 लोकांमध्ये मला चालू करता येत नाही, कारण मला असं वाटतं की हे होऊन जाईल, नुकसान नको. तर तिथे उशिरा चालू होतं. तर हरकत नाही आहे, हे आपण आपल्या जीवनामध्ये इंटिग्रिटी पाळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. जे आपण जसं बोलतो तसं वागलं पण पाहिजे आणि ती वेळ पाळली पाहिजे. हे अगदी खूप बढिया म्हणजे हे आहे, करायलाच पाहिजे. तर चला आपण आता ही रेकी द्यायची कशी, स्वतःला पहिल्यांदा करायचं आहे. फर्स्ट डिग्रीमध्ये जे तुम्हाला काल मी अटुमेंट दिलं, त्याच्यामधून आता स्वतःला तुम्ही पहिल्यांदा कचरा साफ, जसं शेतकरी आपलं शेत पहिले साफ करतो, नांगरतो, तसं स्वतःची ही जमीन म्हणजे स्वतःचं आयुष्य आपल्याला नांगरायचं आहे. तर सगळ्यात पहिले स्वतःला, म्हणजे ही आपल्या हातामधूनच एनर्जी जाते. किंवा बघा, आपल्याला काही विचार आले, काहीही करायचं असेल तर पहिले हातच समोर जातात आपले. तसं आपली एनर्जी आपल्या डोळ्यांमधून, आपल्या बोलण्यामधून, आपल्या श्वासामधून, आपल्या शरीराच्या स्पर्शामधून एनर्जी जातेच, कशीही असो. नुसतं डोक्यावरून हात फिरवलं तरी सुद्धा दुसऱ्यांना छान वाटतं. आपण आपल्या स्वतःच्या डोक्याची मालिश केली तरी छान वाटतं. तर तसं आपण हाताने दुसऱ्यांना स्पर्श करून देता येतं. तसंच आता ही एनर्जी तशीही जाते बाहेर, म्हणजे जी आपल्यामध्ये येते विलीन, आपल्या शरीराकडनं कार्यभाग करून घेते आणि ती परत निसर्गामध्ये विलीन होते. पण त्याच विलीन होणाऱ्या एनर्जीला परत आपण आपल्यामध्ये कन्व्हर्ट करायचं. पण मात्र आता ती एनर्जी विशेष विचार म्हणजे अफर्मेशन्स घेऊन त्याला एंट्री करू द्यायची. म्हणजे जाणून बुजून मी ती एंट्री करवली माझ्या शरीरामध्ये, त्या एनर्जीचा असा त्याचा भाग होतो. तर याला आपण म्हणतो अफर्मेशन्स. तर आपले 7 चक्र आहेत, तुम्हाला सांगितलं. हा पहिला चक्र आहे सहस्त्रार चक्र. मग हा आहे आज्ञा चक्र. आता याचा फ्रंट पार्ट आणि याचा बॅक पार्ट, म्हणजे जिथे आपण पोनी बांधतो, बिलकुल याचा मागचा भाग, हा बॅक पार्ट आहे. मग आहे आपला हा म्हणजे विशुद्ध चक्र है ना, थ्रोट चक्र. याचा बॅक पार्ट हा असा येतो, मानेजवळ येतो. मग आहे हार्ट चक्र, फ्रंट पार्ट. आता याचा बॅक पार्ट म्हणजे असं हात ठेवायला आपल्याला अडचण जातं, एकदम हात जात नाही. त्याच्यामुळे परत मी फक्त बोलेल की बॅक पार्ट. तर पण हात इथेच ठेवायचं, पण महसूस करायचं मात्र बॅक पार्टला, म्हणजे स्पर्श महसूस होतो आपल्याला की इथे एनर्जी जाते आहे. जाते आहे म्हणजे जसं आता एनर्जी, कसा मी इथे हात ठेवला म्हणजे काहीतरी स्पर्श जाणवतो की नाही, माझ्याच मला हा स्पर्श जाणवतो. पण असं मी व्हिज्युअलायझेशन केलं की मी माझाच हात मी माझ्या हातात पकडलाय, तर तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन करता ना की आपणच आपला हात पकडलेला आहे. तर तशा पद्धतीने तुम्हाला व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्ही जरी तुमचा स्पर्श नसेल डायरेक्ट त्या पार्टला, पण तुमच्या व्हिज्युअलायझेशननी ती एनर्जी जाते. हे अगदी व्हिज्युअलायझेशन इतकं सत्य आहे की जसं आज तुम्ही ते बसलेले आहे, मी तुम्हाला म्हणेन की उठू नका जागेवरून आणि मला सांगा तुमच्या फ्रीजमध्ये काय काय आहे. तुम्हाला पटापट समजेल, हा पाण्याच्या बॉटल इथे आहे, फ्रीजचं बर्फ इथे राहतं, हा आज ही भाजी आहे जर तुम्ही पाहिली असेल तर, किंवा हे आपण आईस्क्रीम ठेवलं आहे, पटापट तुम्हाला दिसतं. तुम्ही उठून गेले नाही, पाहिलं नाही, पण जी काही एनर्जी आधी होती ती तुम्हाला समजली आणि इथून बसून तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन याला म्हणतात है ना. म्हणजे एका जागी बसून दुसऱ्या त्या गोष्टीला व्हिज्युअलाइज करायचं आणि बघायचं. जरुरी नाही ती गोष्ट प्रत्यक्ष तुमच्या समोर असली पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट पण हार्टचं येतं. त्याच्यानंतर मणिपूर चक्र, म्हणजे बेंबीच्या वरती आणि मणिपूर चक्र इथे असतं. तिथे मग मणिपूर चक्राचा फ्रंट पार्ट, आणि इथे पण हात ठेवायला हात दुखतो आपला, म्हणून इथेच मग फ्रंट पार्टलाच डबल ठेवायचं. ठीक आहे. तुमचा किंवा लोकांचा व्हिडिओ दिसत नाही आहे.
थोडस तुमच्या ह्याच्यावर बघा ना, व्हिडिओ ऑन करा ना, म्हणजे तुमच्या मोबाईलचा हे असेल, ठीक आहे. तर ते थोडस स्क्रीन असं पलटवा म्हणजे दिसेल, ठीक आहे. आणि मी आता इथे तुम्हाला माझं दिसत नाही खालचा भाग, पण मी तुम्हाला ते फोटो येईल, तर डोळे उघडायचे, फोटो बघायचं, आणि तुम्हाला एकदा समजलं हात कसा ठेवायचा, काय ठेवायचा, मग त्याच्यानंतर तुम्ही परत डोळे बंद करून मी जे अफर्मेशन्स म्हणते त्या अफर्मेशन्स तुम्ही फील करायचं, म्हणजे मनातल्या मनात माझ्यासोबत त्या अफर्मेशन्स मध्ये एकरूप होऊन जायचं. तुम्हाला पुटपुटायचं किंवा असं फुसफुसायचं काही करायचं नाही, बोलायचं नाही जोराने, पण काय म्हणतो फिलिंग घ्यायचा, एहसास करायचा. जसं मी म्हणेन की मी आज शांत आहे, मी माझ्या बोलण्यामध्ये मला आत्मविश्वास आहे. आज तुम्हाला नाही वाटत आत्मविश्वास 10 लोकांच्या समोर बोलायला, पण तुम्ही आज बोला तसंही माझ्यासोबत की मला आत्मविश्वास आहे. आणि हे अफर्मेशन जर तुम्ही रोज बोलता, हळूहळू तो आत्मविश्वास तुमच्यामधून क्रिएट होतो. हे नेचरचं म्हणजे लॉ आहे. आणि हे तुम्हाला 21 दिवस जर प्रॅक्टिस केली तर तुमचा माइंड प्रोग्रामिंग होतं आणि तुमचं शरीर तसं क्रिएट करतो. मग ती शांतता, ती समृद्धी, तो आत्मविश्वास, जे तुम्हाला पाहिजे गुण, ते आतून तुमचे क्रिएशन होतात. पण तुम्हाला अफर्मेशन्स म्हणजे ते सतत सतत विचार करणं आणि त्या भावना पण क्रिएट करायचं की आत्मविश्वास असेल माझ्यामध्ये तर मी कसं बोलेन, कसं मी वागेन आणि काय बोलेन. मी जर सत्य बोलते तर मला कोण हे करेल, कोणी रोकटोकही करेल तरी मी त्याच्यावर सत्य बोलू शकते, त्याला उत्तर देऊ शकते. म्हणजे अशा कॉन्फिडन्सने आपण बोलू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला मग नंतर हा मणिपूरचक्र झालं, मग स्वादिष्टान म्हणजे बेंबीच्या खाली, बेंबीचा म्हणजे हा स्वादिष्टान चक्र, याचं फ्रंट पार्ट म्हणजे समोरून, आणि मागे म्हणतात तर कमरेच्या खाली असं. तर तिथे मी फोटोमध्ये दाखवेलच तुम्हाला, तुम्ही बघून घ्यायचं कुठे हात कसा ठेवलेला आहे मी. आणि मग मूलाधार चक्र, तर मूलाधार चक्र म्हणजे आपल्या मांडीवर, दोन्ही मांडीवर तुम्ही हात ठेवला तरी चालतं. आणि मग बॅक पार्ट म्हणजे तुम्ही आपल्या हातावरच अलगद, म्हणजे खूप भार देऊन असं नाही, त्रास देऊनच केलं पाहिजे, तर आपण त्याच्यावर असं बसू शकतो हात ठेवून आपल्या खाली, ठीक आहे. तर असं फ्रंट पार्ट, बॅक पार्ट असं तुम्हाला सांगण्यात येईल. तिथे मी सांगतेच. मागे बॅकग्राऊंड मध्ये खूप छान म्युझिक आहे आणि प्रत्येक याच्यावर तुम्हाला 3-3 मिनिटाचं अफर्मेशन राहणार आहे. 3 मिनिटानंतर तुम्हाला आपले डायरेक्शन बदलवायची आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला शांत जागी बसायचं आहे. तुम्ही जर कुठे बाहेर असाल तर तुम्ही करू नका. तुम्ही आज बघून घ्या, शिकून घ्या. तुम्ही शांत वेळेस मी तुम्हाला पाठवतेच व्हिडिओ, तशा पद्धतीने करा. आणि ते मात्र तुम्हाला रेग्युलर अभ्यास करायचा, ठीक आहे. तर हा जवळजवळ 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 40 मिनिटं तुम्हाला बसावं लागणार आहे. समजेल तुम्हाला, बिलकुल सहज सोपं आहे. आणि तुमच्याजवळ व्हिडिओ राहील, त्यामुळे तुम्हाला काही असं हे नाही की अरे नाही समजलं तर कसं, असं काही नाही, ठीक आहे. तर ऍक्च्युली आपल्याला हे करताना डोळे बंदच करायचे असतात. पण तुम्हाला आता हे चित्र म्हणजे मी कसे हात ठेवते आहे, काय करते आहे ते बघायचं आहे. बघून झालं की डोळे बंद करा. मग ते बेल वाजते, एकदम एक टिंग येतं, आणि मग मी तुमचे चक्र बदलवते. सहस्त्रार चक्र झालं, मग आज्ञाचक्र फ्रंट पार्ट असं सांगेल, आज्ञाचक्र बॅक पार्ट, अशा पद्धतीने सांगते. तशा तशा तुम्ही हात ठेवत जायचं. ओके, तर चला स्टार्ट करूया. शांत कम्फर्टेबल बसा. पाणी प्यायचं असेल पाणी पिऊन घ्या वाटल्यास छानपैकी. आणि व्हिडिओ चालू ठेवला तर मी तुम्हाला बघेल, तर चांगलं होईल, तुम्ही तुम्हाला थोडंसं गाईड करू शकेल, है ना. येस मालती, काय बोलायचंय, बोला. मांडी घालून बसायचंय का? हो, आणि याच्यामध्ये मांडी घालून बसा किंवा तुम्ही चेअरवर पण बसू शकता. मांडीवर बसायचं असेल तर अशा अवस्थेत बसा, म्हणजे भगवान बुद्धांची कशी ते अर्ध पद्मासनात असतात, म्हणजे पायावर पाय ठेवा, असं क्रॉस करून मांडी करून बसू नका, ठीक आहे. हे म्हणजे माझे पाय आहेत, नाही तर तुम्ही हात असं करून बसाल. मी पाय, आता पाय नाही दाखवू शकत तुम्हाला, पण असं 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 ठेवायचे, एकावर एक पाय, अर्ध पद्मासन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. चला, आणि कुठेच आठी ठेवायची नाहीये, असं कोणाची बोट आठी ठेवायची सवय असते. बिलकुल रिलॅक्स आणि एकदम शांत पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर चला स्टार्ट करूया. हा, तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवला तर मला दिसेल, तर मी तुम्हाला सांगू शकेल, गाईड करू शकेल, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार, आपल्या सर्वांचं मी स्वागत करते.
आणि मनापासून आदर करते. रेकीच्या ह्या दुनियेत आपला प्रवास सफल हो अशी कामना करते. शांतपणे अर्धपद्मासनात खाली जमिनीवर दरी टाकून किंवा खुर्चीवर पण बसू शकता. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यावी. पाठीचा कणा ताठ ठेवा. शांतपणे हलकेच डोळे मिटा. दोन्ही हात जोडून मनात प्रार्थना करा. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघालेल्या स्वच्छ धवल शुभ्र प्रकाशात मी आच्छादित आहे. आजचा दिवस माझ्या जीवनातला आनंदी आणि सफल आहे. मी सर्वांचा आदर करते. रेकी प्रत्येक वेळी मला संपूर्ण संरक्षण देते. माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि आकर्षक आहे. संपूर्णतः समृद्धमय आणि सुखमय जीवनाचा मी आनंद घेते. मी माझ्या सर्व गुरूंना नमन करून स्वतःला धन्यवाद देते, रेकीला धन्यवाद देते आणि मी माझ्या शरीराला धन्यवाद देते. रेकीचे 5 नियम. आजच्या दिवशी मी शांत आहे. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त आहे. आजच्या दिवशी मी माझे काम इमानदारीने करते. माझे माता पिता, अध्यापक आणि मोठ्या लोकांचा, म्हाताऱ्या लोकांचा मी सन्मान करते. सर्व चेतन अचेतन वस्तूंच्या प्रती मी माझ्या मनात कृतज्ञता भाव जागवते आणि निसर्गाच्या कृपेचे आभार मानते. दोन्ही हातात ऊर्जेचा प्रवाह फील करा. गरमाहट, थंडाहट, रुमरुम, झुमझुम, हवेचा स्पर्श, जे काही त्याच्याकडे लक्ष द्या. महसूस करा. आणि आता मनातल्या मनात अफर्मेशन्स बोला आणि हळूच हात सहस्त्रार चक्रावर ठेवा. मनात अफर्मेशन्स बोला. मी जे अफर्मेशन्स बोलते आहे ते अगदी मनातून, हृदयातून भावना फील करा. मी माझं जीवन सकारात्मक दिशेने बदलवत आहे. केवळ जीवनातली सकारात्मकतेलाच मी जागरूक आहे. मी माझं जीवन सकारात्मक दिशेने बदलवत आहे. केवळ जीवनातल्या सकारात्मकतेला मी जागरूक आहे. जो जसा आहे तसं मी स्वीकार करते आहे. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू, जे जसं आहे तसं मी स्वीकारते आहे. जे जसं आहे तसं मी दोष न देता स्वीकार करते आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. ही माझी स्वाभाविक दशा आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. ही माझी स्वाभाविक दशा आहे. प्रत्येक शब्दातल्या भावना ह्या फील करायच्या आहेत. आपल्या हाताची गरमाहट,
थंडाहट किंवा जे काही जाणवतं, स्पर्श, ते फील करायचं आहे. अफर्मेशन्सच्या वाक्यामधून भावना फील करायच्या आहेत आणि त्यासोबत एकरूप व्हायचं आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत आणि ही माझी स्वाभाविक दशा आहे. आता हलकेच दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. समोरचा भाग, फ्रंट पार्ट, आज्ञाचक्र, फ्रंट पार्ट. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. दिवसेंदिवस माझी एकाग्रता वाढत आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. दिवसेंदिवस माझी एकाग्रता वाढत आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिवसेंदिवस मी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. दिवसेंदिवस मी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिवसेंदिवस मी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. मी प्रत्येक क्षणी जागृत असते. मी प्रत्येक क्षणी जागृत असते. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. ही माझी स्वाभाविक दशा आहे आणि त्या अनुषंगाने माझं शरीर शक्तिशाली होत आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. ही माझी स्वाभाविक दशा आहे आणि त्या अनुषंगाने माझे शरीर शक्तिशाली होत आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. आता हलकेच हात आज्ञाचक्राच्या मागच्या भागावर ठेवा. आज्ञाचक्राचा मागचा भाग. मी प्रत्येक क्षणात जागृत असते. मी प्रत्येक क्षणात जागृत असते. मी माझ्या जीवनात जे पण कार्य करते आहे त्याने माझ्या जीवनात प्रेम, आदर वाढते आहे. आपुलकीपणा वाढतो आहे. मी माझ्या जीवनात जे पण कार्य करते आहे त्याने माझ्या जीवनात प्रेम, आदर वाढतो आहे. आपुलकीपणा वाढतो आहे. दिन प्रतिदिन माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिन प्रतिदिन माझी स्मरणशक्ती
वाढते आहे. मी नेहमी माझ्या स्वस्थ शरीराबद्दल विचार करते. मी नेहमी माझ्या शरीराबद्दल स्वस्थ विचार करते. मी शांत होत आहे आणि स्वस्थ होत आहे. मी शांत आणि स्वस्थ होत आहे. आरोग्य माझ्यासाठी देण आहे. माझ्या जीवनात सफलता, खुशी आणि शांती भरते आहे. माझ्या जीवनात सफलता, खुशी आणि शांती भरते आहे. माझं जीवन शांतिमय आहे. माझं जीवन शांतिमय होत आहे. आता हलकेच हात विशुद्ध चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, समोरचा भाग. दिन प्रतिदिन मी आत्मविश्वासू बनते आहे. दिन प्रतिदिन मी आत्मविश्वासू बनते आहे. मी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. मी दृढनिश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. माझ्या जीवनात मी आत्मअनुशासन आणते आहे. माझ्या जीवनात मी आत्मअनुशासन आणते आहे. माझ्या तोंडून दुसऱ्यांसाठी मान, सन्मान, प्रार्थना आणि आशीर्वादाचेच शब्द निघतात. माझ्या तोंडून दुसऱ्यांसाठी मान, सन्मान, प्रार्थना आणि आशीर्वादाचेच शब्द निघतात. आणि मी सुद्धा स्वतःचे जीवन आनंदित, मान सन्मानाने जगते आहे. मी स्वतः सुद्धा माझे जीवन मान, सन्मान आणि आनंदाने जगते आहे. आत्मविश्वासाने जगते आहे. मी आत्मविश्वासाने जगते आहे. कारण मला माहिती आहे, मी जे बोलेन तेच होते आहे. मी जे बोलते तेच होते आहे. त्यामुळे माझे शब्द पॉवरफुल आहेत, ज्याचा परिणाम परिस्थितीवर होत आहे आणि मी त्यासाठी जागरूक आहे. माझे शब्द पॉवरफुल आहेत, त्याचा परिणाम परिस्थितीवर होत आहे, यासाठी मी जागरूक आहे. आता हलकेच हात विशुद्ध चक्राच्या मागच्या भागावर ठेवा. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्रचा मागचा भाग.
दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. जीवनात मला खूप चांगले अवसर मिळत आहेत. जीवनात मला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. माझे शब्द प्रभावशाली आहेत. त्यामुळे दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी विचारपूर्वक असे सद्भावनांचे शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. आता हलकेच हात अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र च्या समोरच्या भागावर ठेवा, हृदयावर ठेवा. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. माझ्या जीवनात मी असेच लोक आकर्षित करते जे इमानदार, आनंदी, समृद्धी आणि खुशमिजाज आणि विश्वसनीय आहेत. माझ्या जीवनात मी असेच लोक आकर्षित करते जे इमानदार, आनंदी, समृद्ध, खुशमिजाज आणि विश्वसनीय आहेत. मी करुणेने, मायेने भरून गेलेली आहे. मी करुणेने, मायेने भरून गेलेली आहे. माझ्या आदर्शांना मी प्रेम करते. अशाच लोकांना मी आकर्षित करते आहे. माझ्या आदर्शांना मी प्रेम करते. अशाच लोकांना मी आकर्षित करते आहे. हा माझ्या आध्यात्मिक जीवनाचा जोड आहे. मी इतरांना क्षमा करते आणि सहजच क्षमा मागू शकते. मी इतरांना क्षमा करते आणि सहजच माझ्या चुकांसाठी मी क्षमा मागू शकते.
नेहमी ग्रॅटिट्यूडमध्ये म्हणजे धन्यवाद भावनांमध्ये जगते आहे. मी नेहमी ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद भावनांमध्ये जगते आहे. माझं जीवन प्रेममय, करुणामय, प्रज्ञामय झालेलं आहे. माझं शरीर स्वतःच स्वतःला हील करत आहे. माझं शरीर स्वतःलाच स्वतः हील करत आहे. आता हलकेच हात मणिपूर चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. मणिपूर चक्र बेंबीच्या थोडं वरती. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, उत्तेजना, उत्साह, आनंद आणि खुशीचा अहसास असतो. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, उत्तेजना, उत्साह, आनंद आणि खुशीचा अहसास म्हणजे भावना असतात. मैत्री भावना माझ्या संबंधात जागृत असते. मी सहजच दुसऱ्यांची प्रशंसा करते, तारीफ करते. मी जाणते मी दुसऱ्यांना बदलवू शकत नाही. अतः जे जसे आहेत तसेच मी स्वीकार करते. मी ॲप्रिशिएट करते. मी सहजच दुसऱ्यांची प्रशंसा करते, तारीफ करते, ॲप्रिशिएट करते. प्रत्येक निगेटिव्ह परिस्थितीत सुद्धा काय चांगलं आहे ते पॉझिटिव्हली बघायला मी शिकते आहे आणि मनापासून मी त्या गोष्टीचा स्वीकार करते आहे. प्रत्येक निगेटिव्ह परिस्थितीत सुद्धा काय चांगलं आहे हे बघायला मी शिकते आहे. मनापासून मी त्या गोष्टीचा स्वीकार करते आहे. प्रत्येक गोष्टींचा चांगला अँगल, चांगली बाजू मी बघते आहे, समजते आहे. त्यामुळे माझी प्रगती होते. प्रत्येक गोष्टीचा चांगला अँगल, चांगली बाजू मी बघते आहे, समजते आहे. त्यामुळे माझी प्रगती होते आहे. मी इतरांना ॲप्रिशिएट करते आहे. मी स्वतःला आणि इतरांना सुद्धा ॲप्रिशिएट करते आहे. आता हलकेच हात स्वाधिष्ठान चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. स्वाधिष्ठान चक्र बेंबीच्या खाली, ओटीपोटावर. मी माझ्या प्रत्येक संबंधात, प्रत्येक वेळी बॅलन्समध्ये आयुष्य जगते आहे, प्रेरणेने आयुष्य जगते आहे. मी माझ्या प्रत्येक संबंधात, प्रत्येक वेळी बॅलन्समध्ये आयुष्य जगते आहे, प्रेरणेत आयुष्य जगते आहे. प्रतिदिन मी सकाळी उठताना तरोताजेपणाने म्हणजे नव्या उत्साहाने उठते आहे. प्रत्येक दिवशी मी सकाळी उठताना तरोताजेपणाने नव्या उत्साहाने उठते आहे. दिवसेंदिवस माझी शक्ती म्हणजे स्टॅमिना वाढते आहे.
दिवसेंदिवस माझी शक्ती वाढते आहे. माझ्या जीवनात मी प्रत्येक गोष्ट बॅलन्सपूर्वक करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात प्रेमाची शक्ती वाढते आहे. माझ्या जीवनात मी प्रत्येक गोष्ट बॅलन्सने करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात प्रेमाची शक्ती वाढते आहे. माझ्या भौतिक जीवनाचा मी पूर्णतः आनंद घेत आहे. माझ्या भौतिक जीवनाचा मी पूर्णतया आनंद घेत आहे. मी माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित करत आहे. मी माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित करत आहे. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत आणि सफल होत आहेत. त्यातून मला शांती, आनंद, संतुष्टी मिळत आहे. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत आणि सफल होत आहेत. त्यातून मला शांती, आनंद, संतुष्टी मिळते आहे. आता हलकेच हात, मूलाधार चक्र, समोरचा भाग. मूलाधार चक्रावर हात ठेवा आणि एनर्जी फील करा. दिन प्रतिदिन मी समृद्धशाली होत आहे. दिन प्रतिदिन मी समृद्धशाली होत आहे. सर्व प्रकारची समृद्धता, प्रचुरता, भौतिकता माझ्या जीवनात प्रवेश करत आहे. सर्व प्रकारची समृद्धता, प्रचुरता, भौतिकता माझ्या जीवनात प्रवेश करत आहे. जीवनात मला जे हवं आहे ते मी सहजच मिळवू शकते. जीवनात मला जे हवं आहे ते मी सहजच मिळवू शकते. ह्या धर्तीवर मी माझे अस्तित्व तयार करते आहे. ह्या धर्तीवर मी माझे अस्तित्व तयार करते आहे. मी भूतकाळापासून मुक्त होत आहे आणि प्रत्येक क्षणात वर्तमान काळात जागरूकतेने जगत आहे. भूतकाळातून मी मुक्त होत आहे आणि प्रत्येक क्षणात वर्तमान काळात जागृत होत आहे. सर्व तऱ्हेने माझ्या जीवनात समृद्धी आणि प्रचुरता वाढत आहे. माझी ऊर्जा सफलतेकडे आणि समृद्धीकडे केंद्रित होत आहे. माझी ऊर्जा सफलतेकडे आणि समृद्धीकडे केंद्रित होत आहे. सर्व तऱ्हेने माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता, सफलता येत आहे आणि माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित होत आहे. आता हलकेच हात अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्रावर ठेवा. हात तर समोर ठेवायचं, पण फील मात्र मागच्या भागाला करायचं आहे. अनाहत चक्राच्या मागच्या भागाला फील करायची आहे ती ऊर्जा. हात मात्र समोरच्या अनाहत चक्र म्हणजे हृदयावर ठेवायचं आहे.
मी माझं शरीर स्वतःच हील करत आहे. मी माझं शरीर स्वतःच हील करत आहे. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आहे. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आहे. माझे संबंध मधुर आणि प्रेमपूर्वक होत आहेत. माझे संबंध मधुर आणि प्रेमपूर्वक होत आहेत. मी माफी मागू शकते आणि माफ करते. मी दुसऱ्यांची माफी मागते आहे आणि माफ करते आहे. मी सहजच कुणाला माफी मागू शकते आणि सहजच कुणाला माफ करू शकते. ही ताकद माझ्यात आलेली आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे. माझ्या जीवनात अनेक चमत्कार घटित होत आहेत. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत. मी रेकीच्या प्रती नियमित होत आहे. मी रेकीच्या प्रती नियमित होत आहे. रेकीवर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. रेकीवर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे आणि यावर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. आता हलकेच हात मणिपूर चक्राच्या मागच्या बाजूला ठेवा. म्हणजे हात तर समोर ठेवायचा, पण फील मात्र मणिपूर चक्राच्या मागच्या भागामध्ये करायचं आहे. माझ्या शरीरात प्रत्येक क्षणी नवीन सेल तयार होत आहेत, जे माझ्यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहेत. माझ्या शरीरात प्रत्येक क्षणी नवीन सेल तयार होत आहेत, जे माझ्यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहेत. माझं नवीन शरीर नवीन ऊर्जा तयार होत आहे. नवीन जीवन तयार होत आहे, जे माझ्यासाठी आनंदमय आहे. माझ्या शरीरात नवीन ऊर्जा तयार होत आहेत, नवीन जीवन तयार होत आहे, जे माझ्यासाठी आनंदमय आहे. हे नवीन शरीर मी मनापासून स्वीकारते आहे आणि स्वीकारताना मला आनंद होत आहे. हे नवीन शरीर मी मनापासून स्वीकारते आहे आणि स्वीकारताना मला आनंद होतो आहे. आनंदाने ज्याही गोष्टी माझ्या समोर येत आहेत ते मी स्वीकारते आहे. प्रेमपूर्वक त्यात मी आयुष्यातला गोडपा शोधते आहे. आनंदाने ज्याही गोष्टी माझ्या समोर येत आहेत ते मी स्वीकारते आहे आणि आयुष्यातला गोडवा त्यात प्रेमळपणाने मी शोधते आहे आणि तो मला मिळतो आहे.
कितीही निगेटिव्ह परिस्थिती असेल तरी त्यात काय मला शिकायला मिळालं, काय चांगलं आहे तेच मी शोधते आहे. स्वीकारताना, शिकताना जीवनाप्रती मी आनंदित होते आहे, उत्साहित होते आहे. स्वीकारताना आणि शिकताना जीवनाप्रती मी उत्साहित आणि आनंदित होते आहे. आता हलकेच हात स्वाधिष्ठान चक्र च्या मागच्या बाजूला ठेवा. स्वाधिष्ठान चक्र मागचा भाग. प्रत्येक क्षणात मी वर्तमानात आणि आनंदात जगण्याचा अनुभव घेते आहे. प्रत्येक क्षणात मी वर्तमानात आणि आनंदात जगण्याचा अनुभव घेते आहे. आयुष्य प्रेरणेने जगते आहे. आयुष्य मी प्रेरणेने जगते आहे. दिवसेंदिवस मी सुंदर, आकर्षक आणि सकारात्मक होत आहे. माझा स्टॅमिना, शक्ती वाढत आहे. दिवसेंदिवस मी सुंदर, आकर्षक आणि सकारात्मक होत आहे. माझा स्टॅमिना, शक्ती वाढत जात आहे. माझं जीवन, माझं शरीर आरोग्यमय होत आहे. सकाळी उठताना मी उत्साहाने भरून जाते. जीवनाच्या प्रती मी उत्साहित होत आहे. जीवनाच्या प्रती मी उत्साहित होत आहे. दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे आणि मी स्वावलंबी बनते आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे आणि मी स्वावलंबी बनते आहे. भूतकाळापासून मी स्वतःला मुक्त करत आहे. भूतकाळापासून मी स्वतःला मुक्त करत आहे. मी इतरांसाठी आधार बनते आहे. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, आनंद, प्रेम आणि खुशी झलकते आहे. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, आनंद, प्रेम आणि खुशी झलकते आहे. प्रत्येक शब्दाच्या, वाक्याच्या भावना फील करायच्या. आता हलकेच हात मूलाधार चक्राच्या मागच्या भागावर ठेवायचा आहे. मूलाधार चक्र मागचा भाग. मी भूतकाळापासून मुक्त होत आहे. माझी ऊर्जा मी माझ्या सजगतेकडे केंद्रित करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता वाढत आहे. मी माझ्या भूतकाळातून मुक्त होत आहे आणि आता माझी ऊर्जा मी सजगतेकडे केंद्रित करत आहे. सकारात्मकतेकडे, सफलतेकडे केंद्रित करत आहे. माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता वाढत आहे. रेकीच्या प्रती मी नियमित होत आहे. ध्यानामध्ये मी गहिरापण निर्माण केलेला आहे. प्रत्येक क्षणांचा मी सदुपयोग करत आहे. ध्यानामध्ये मी गहिरापण निर्माण केला आहे
आणि प्रत्येक क्षणांचा मी सदुपयोग करत आहे. मी माझ्या सर्व वाईट सवयींचा, इच्छांचा त्याग करते आणि मी आता देण्याच्या भूमिकेत आलेली आहे. कॉन्ट्रीब्युशन. मी माझ्या सर्व वाईट सवयींचा, इच्छांचा त्याग करते आहे आणि मी देण्याच्या भूमिकेत आलेली आहे. मी माझं जीवन ध्येयाने म्हणजे पर्पजली जगते आहे. मी माझं जीवन ध्येयाने जगते आहे. पूर्ण जीवन, संपूर्ण माझं जीवन मी माझ्या ध्येयाप्रती समर्पित करते आहे. मी माझं संपूर्ण जीवन माझ्या ध्येयाप्रती समर्पित करते आहे. मला माहिती आहे मी ह्या जगातून काहीही घेऊन जाऊ शकत नाही, परंतु ह्या धर्तीवर मी जे काही कर्म करते आहे, कमवते आहे, माझ्या एनर्जीच्या रूपात येथेच ठेवून जात आहे. तरी मी माझ्या जगण्यातून पॉवरफुल पॉझिटिव्ह एनर्जी मी तयार करते आहे. माझं संपूर्ण जीवन मी माझ्या ध्येयाप्रती समर्पित आहे. खूप खूप धन्यवाद रेकी. खूप खूप धन्यवाद. आता हलकेच दोन्ही हात जोडा. आता आपण स्वतःला रेकी दिली आहे. आता आपण इतरांसाठी प्रार्थना करूया. मनात कल्पना करा, व्हिज्युअलायझेशन करा की तुम्ही ह्या पृथ्वीवर शुभ्र प्रकाशात न्हाऊन निघत आहात आणि अखंड पृथ्वीवर शुभ्र प्रकाश ही दिव्य शक्ती पसरत आहे आणि ह्या दिव्य शक्तीच्या प्रकाशात जगातील सर्व नकारात्मकता दूर होत आहेत आणि ह्या दिव्य शक्तीच्या स्वच्छ धवल पांढऱ्या प्रकाशात सर्वजण प्रेम, आनंद आणि शांतीसाठी खुलत आहेत. ही भावना ठेवून विश्व शांतीसाठी प्रार्थना करा. विश्वातील सर्वोच्च तरंग म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. विश्वास आणि श्रद्धेने इतर सर्वांसाठी प्रार्थना करा. मी संसाराचे हित इच्छिते. सर्वांचं कल्याण हो. सर्वांना सुख, शांती मिळो, समृद्धी मिळो, आनंद मिळो.
धन्यवाद रिकी. मला तुझ्याप्रती खूप खूप कृतज्ञता आहे. आता वेळ आहे आजूबाजूच्या भौतिक दुनियेप्रती जागरूक होण्याचा. तुम्ही तुमच्या शरीराविषयी सजग व्हा. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी जागरूक व्हा. दोन्ही हाताचे तळवे हलकेच एकमेकांवर घासून डोळ्यांवर अलगद ठेवा. गरमाहट महसूस करा आणि हळूवार हलकेच डोळे उघडा. धन्यवाद महसूस करा. स्वतःला शुभकामना द्या. स्वतःला थँक्यू बोला. आजचा आपला दिवस प्रेम, आनंद आणि समृद्धीचा जाओ, हीच माझी शुभेच्छा. धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद. तुमचे अनुभव जरूर आपल्या व्हॉट्सअप व्हिडिओमध्ये जरूर पाठवा. मी तुम्हाला हे व्हिडिओ पण पाठवणारच आहे, रेकॉर्डिंग सगळे तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं ते नक्की तुम्ही मला कळवा. ओके.